नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय थिंक मे आय क्लिअर लाउडेबल. ओके. बघा, आज आपण इकोस्टार यूट्यूब चॅनल मार्फत मी डॉक्टर उमेश घोडेस्वार आपल्या सगळ्या हो घातलेल्या एमपॅटच्या सगळ्या संशोधक विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की या आज आपण जे आलेलो आहोत हे कशासाठी आलेलो आहोत हे मला इथं सांगणं आवश्यक वाटतं. की काय झालं की एमपॅट ही जी एक्झाम आहे ही एमपॅट एक्झाम महत्त्वाचं म्हणजे की या एमपॅट एक्झामच्या संदर्भामध्ये सगळ्यात अगोदर की ज्या वेळेस पीएचडी करायची आहे आणि पीएचडी करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची पात्रता आहे इथपासून पीजीच्या विद्यार्थ्यांची स्टार्टिंग होतं. त्याच्यामुळं गेल्या 5 वर्षापासून मी पीएचडीच्या कोर्सवर्कला अमरावती विद्यापीठाअंतर्गत 6 वेगवेगळ्या रिसर्च सेंटरला शिकवितो आणि विद्यार्थी तेच असतात की जे पीएचडी साठी ऍडमिटेड झालेले आहेत आणि कोर्सवर्क मध्ये जो सिलेबस आहे तो मॅक्झिमम कोर्सवर्क या एमपॅट 2022च्या ऑनलाईन जे एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या पार्ट ए अंतर्गत किंवा सेक्शन ए अंतर्गत त्यांनी आपल्याला इथं दिलेलं आहे. थोडंसं बॅकग्राऊंड आधीच्या एक्झामचं बघू, त्याच्यात झालेल्या प्रॉब्लेम्स काय होत्या आणि रिझल्ट कसा लागला आणि एक अगदी मी शॉर्ट मध्ये जे महत्त्वाच्या बाबी आहेत इथं सांगेल आणि आजचं जे सेशन आहे ते सेशन माहिती प्रदान करण्याचा मी प्रयत्न करेल. बघा, प्रोसिजर जी असते पीएचडीची ती आपण आज बघणार आहोत. त्यानंतर या एमफिल आणि पीएचडीच्या संदर्भामध्ये प्लीज म्यूट करा. कोर्सवर किती दिवसाचा आहे सर? प्लीज म्यूट करा, सगळं याच्यामध्ये होईल. तुम्ही एक एक क्वेश्चन नका विचारू, ठीक आहे? कोर्सवर्क मी जेव्हा क्वेश्चन तुम्हाला हे देईल, संधी देईल, तेव्हा आवर्जून विचार. माझा ईच अँड एव्हरी सेंटेन्स महत्वाचा आहे, ते तुम्ही आधी सगळे ऐका. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. मधात तुम्ही क्वेश्चन उचलला तर सगळ्यांना तुम्हालाही त्रास होईल. पण आधी सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण हे करायला पाहिजे, ठीक आहे? आपण पीएचडीचे स्टुडंट होणार आहोत, ठीक आहे? थोडंसं एथिक्स आपण जाणून घ्या. मी सगळं सांगतोय, थोडीशी पोलाइटपणा ठेवा. मी ईच अँड एव्हरी क्वेश्चनचा मी आन्सर देण्याचा इथं प्रयत्न करेल. माझं सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये जे प्रश्न शेष असतील ते तुम्ही विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देण्यासाठी जिथं आलेला आहो, ठीक आहे? याची थोडीशी पार्श्वभूमी काय ती आपण आजच्या सेशन मध्ये बघू. एमपॅटच्या संदर्भामध्ये ज्या विद्यापीठाने वेगळे ऑर्डिनन्स काढले त्या ऑर्डिनन्सला काय म्हणायचं आहे, मला युट्यूबवर वेळेअभावी इतकं सगळं सांगता नाही आलं आणि सगळ्यांना पर्सनली फोनवर मला सांगणं शक्य नाही आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर ही जी एक्झाम आहे या एक्झामच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपण गेल्या वर्षाला एमपॅटचे क्लासेस घेतले होते. युनिव्हर्सिटीने एमपॅटच्या क्लासेस संदर्भामध्ये जो सिलेबस दिला होता तो टेक्निकली चेंज झाला जेव्हा सिलेबस एक्झाम आले तेव्हा. आणि आम्ही जो मॅक्झिमम भाग कव्हर केला होता तो भाग ऍज पर युनिव्हर्सिटी सिलेबसनुसार घेतला होता. मात्र त्यांनी रिसर्च मेथॉडॉलॉजी खूप भर दिला, मात्र तसं ऑर्डिनन्स मध्ये त्यांनी त्याआधी दिलं नव्हतं, ठीक आहे? त्याच्यामुळे यावेळेस त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलं, सुधारणा काही केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे तो भाग आपण बघू. त्यानंतर याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपण आपल्या क्लासमध्ये कसं शिकवणार आणि कुठले मुद्दे आपण घेणार तो आपण भाग देखील याच्यात बघणार. आणि एमपॅटचा जो सेक्शन बी आहे, इथं मी पेपर 1, 2 म्हटलं पण तो सेक्शन आहे ए बी. तो सेक्शन ए बी नेमका काय आहे तो आणि ऑनलाईन अप्लिकेशनच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला जे समस्या आहेत त्यावर शेवटच्या भागामध्ये मी इथं येईल. याच्यामध्ये बघा की या ऑनलाईनच्या एक्झामच्या संदर्भामध्ये थोडक्यात मला एक प्रोसिजर सांगायची पीएचडीची नेमकी कशी असते. की जे विद्यार्थी पीएचडी करण्याकरता कुठले विद्यार्थी पात्र आहेत की जे नेट किंवा सेट आहेत, जे नेट सेट शिवाय एमपेट आहेत किंवा एमफिल आहेत, अशी पात्रता पीएचडीच्या ऍडमिशनसाठी आहे. पीएचडीची ऍडमिशन म्हणजे पीएचडीचं रजिस्ट्रेशन नाही आहे, ठीक आहे? पीएचडीची ऍडमिशन म्हणजे पीएचडीचं रजिस्ट्रेशन नाही आहे. बोथ आर डिफरंट थिंग्स. की सगळ्यात अगोदर की तुम्हाला आता सध्याच्या स्टेजवर तुम्ही एमपॅटचे मॅक्झिमम स्टुडंट आहात तर तुम्हाला ही एक्झाम आधी क्वालिफाईड करावं लागेल, म्हणजे तुम्ही प्रवेश परीक्षा पीएचडीची पास होणार. त्यानंतर याची जी प्रक्रिया आहे की बघा इथं मी आधी दिलेला आहे की नेट सेट पब्लिक गेट किंवा जे एमफिल आहेत ते विद्यार्थी, त्यानंतर तुमची ऍडमिशन होईल, त्यानंतर एनरोलमेंट होईल, त्यानंतर कोर्स वर्क राहतो. जो कोर्स वर्क रिस्पेक्टिव्ह रिसर्च सेंटरला
शिकविला जातो. ठीक आहे. माझ्याकडे 6 सेंटर आहेत इथलेच अमरावती विद्यापीठाअंतर्गतचे. तर त्या 6 सेंटरला काही ऑफलाईन आणि काही ऑनलाईन पद्धतीनं मी शिकविलेलं आहे. त्यानंतर कोर्स वर्क त्याचं कम्प्लिशन होईल, म्हणजे कोर्स वर्क झाल्यानंतर त्याची परीक्षा विद्यापीठ घेईल. ठीक आहे ना. तुमची जशी पीजीची परीक्षा होते तशी या कोर्स वर्कचा काही सिलेबस आहे. 5 मॉड्यूल दिलेले असतात. त्यामध्ये एका मॉड्यूलची किंवा एका पेपर जो आहे तो युनिव्हर्सिटी घेतो, बाकीचं टर्म मग रिसर्च सेंटर पार पाडतात. त्यानंतर तुम्हाला हे कोर्स वर्कचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट मिळते विद्यापीठातून आणि त्यानंतरच तुमचं पीएचडी ला रजिस्ट्रेशन होते. इन केस तुम्ही एमपॅट पासही झाले त्याचा अर्थ नाही की तुम्ही पीएचडी ला नंबर तुमचा लागला. पीएचडी ला नंबर तेव्हाच लागेल की तुम्ही ज्या विषयामध्ये एमपॅट उत्तीर्ण झाले, उदाहरणार्थ पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, कॉमर्स मॅनेजमेंट, ऑल टाइप्स ऑफ सब्जेक्ट, ह्या सगळ्या विषयामध्ये तुम्ही उदाहरणार्थ पास झाले एमपॅट परीक्षा. मात्र ज्या रिसर्च सेंटरला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे त्या रिसर्च सेंटरला तुम्हाला जागा पाहिजे. ठीक आहे. जागा म्हणजे त्या सुपरवायझरकडे जागा पाहिजे. एक सुपरवायझर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर असे जे रँकिंग आहे त्यानुसार त्यांचे जागा असतात आणि सीट व्हॅकन्सी जी आहे तर ती युनिव्हर्सिटीचं अपडेशन अजूनही नवीन व्हायचं आहे, अद्यापपर्यंत जुनं आहे वेबसाईटवर. ठीक आहे. त्यानंतर तुमचं कोर्स वर्क कम्प्लिशन नंतर म्हणजे तुमची जी परीक्षा वगैरे होईल त्यानंतर तुमचं सगळ्या प्रकारची जी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर होईल. रजिस्ट्रेशन कधी होईल की या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात मला एखाद्या विषयावर सिनॉप्सिस सबमिट करावा लागतो. रिसर्चचा आउटलाईन किंवा सिनॉप्सिस आराखडा त्याला म्हटला जातो. तो रिसर्च सेंटरमध्ये ज्या रिसर्च सेंटरला तुम्ही ऍडमिशन घेणार त्या रिसर्च सेंटरमध्ये तुमचं तिथं जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये कोण कोण राहते ते मी नेक्स्ट स्लाइडला सांगतोच. त्या कमिटी मार्फत तुमचं चेक होतो आणि त्याच्यानंतर तुमचं अप्रूव्ड झाल्यानंतर युनिव्हर्सिटीला फॉरवर्ड केला जातो सिनॉप्सिस आणि त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनसाठी तुमचा व्हायवा होतो. विद्यापीठामध्ये ऑफलाईन व्हायवा आता होतो, आधी कोरोनाच्या मध्ये तो ऑनलाईन झाला. तुम्हाला तुमच्या सुपरवायझरला त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने व्हायवा द्यावा लागतो. कमिटी असते, आउट ऑफ युनिव्हर्सिटी एक्सपर्ट सुद्धा असतात आणि युनिव्हर्सिटीचे जे मेंबर्स आहेत ते असतात. त्यांच्या समोर तुमचं प्रेझेंटेशन होतं आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते ऍडमिशन आणि ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला लागतात. आणि 7 कॉपीमध्ये हा सिनॉप्सिस जो रिसर्च RSC मीन्स रिसर्च ऍडव्हायझरी कमिटी in respect to research center, and RSC will forward the synopsis to RRC. RSC means Research Advisory Committee and RRC means Research Recognition Committee. RSC ही रिसर्च सेंटरला असते, कॉलेजला असते. RRC ही युनिव्हर्सिटी लेवलवर असते. ते अप्रुव्हल देते की तुमचं सिनॉप्सिस पास झालेला आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन होते. ठीक आहे. अशी ही प्रोसेस या पीएचडीची आहे. त्यानंतर त्याचं तुमचा जो वर्क आहे तो वर्क सुरू होते युनिव्हर्सिटीमध्ये, तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये. रिसर्च सेंटरमध्ये मिनिमम 3 इयर्स अँड मॅक्झिमम 6 इयर्सचा ड्युरेशन पीएचडीला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च पेपर पब्लिश करावा लागतात, प्रेझेंटेशन करावं लागते आणि तुमचा थेसिस जो आहे ड्राफ्ट थेसिस, तो ड्राफ्ट थेसिस रिसर्च सेंटरला सबमिट करावा लागतो. त्यानंतर त्याचा प्री डिफेन्स होतो रिसर्च सेंटर म्हणजे कॉलेज लेवलवर आणि त्याच्यानंतर तुमचं जे टेक्निकली बाबी आहेत की कुठल्या फंडमध्ये असावा, काय असावा, ते सगळं दिल्यानंतर त्या थेसिस विद्यापीठाला जातो आणि विद्यापीठामध्ये तो 2 रेफरीकडे जातो. एक रेफरी आउट ऑफ स्टेट असतो, एक आउट ऑफ युनिव्हर्सिटी असतो. त्या रेफरीनं तुमच्या थेसिसला मान्यता दिल्यानंतर तुमचं पीएचडीचं नोटिफिकेशन निघते आणि त्यानंतर तुमचा कॉन्व्होकेशनमध्ये तुमची डिग्री अवॉर्ड होते. नोटिफिकेशन मीन्स तुमचं तुम्ही तिथून पीएचडी झालेले आहात असं गृहीत धरलं जातं आणि त्यात सगळं झाल्यानंतर तुमचा पीएचडीचा जो थिसिस आहे तो डिपॉझिट होतो युनिव्हर्सिटी मार्फत इन्फिल्मेट गांधीनगर गुजरातला. अशा प्रकारची ही पद्धती आहे मित्रांनो. यामध्ये आपण जे मी आधी उल्लेख केला की कोण कोण असतं की याच्यामध्ये ज्या रिसर्च सेंटर तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तिचे प्रिन्सिपल जे आहेत ते रिसर्च सेंटरचे हेड असतात. सेंटर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. त्या विभागामध्ये तुमचे जे विभाग प्रमुख असतात ते देखील ऍज अ रिसर्च सेंटरचे पर्टिक्युलर हेड राहू शकतात म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल. त्यानंतर RSC चे मेंबर्स असतात, त्याच्यामध्ये HOD असतो, त्याच्यानंतर रेफरी असतात. आउट ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेजच्या शिवाय सुद्धा एक मेंबर त्याच्यामध्ये असतो. ठीक आहे. त्यानंतर सुपरवायझर आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यानंतर या
याच्या संदर्भामध्ये हे जे नोटिफिकेशन आलं याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. थोडक्यात बघू की ही ऑनलाईन पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पाडली जात आहे. काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे ते मी शेवटच्या सेशनला सांगेल की नेमके प्रॉब्लेम काय येत आहेत आणि काय आहेत. आले तरी त्याच्यावर काय इश्यू एवढा मोठा नाही आहे. तो युनिव्हर्सिटी कसा सॉल्व्ह करेल ते देखील मी इथं सांगेल. याच्यामध्ये ही जी परीक्षा ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने या अमरावती विद्यापीठाच्या संकेतस्थळ किंवा वेबसाईटवर जी दिलेलं आहे की 28 एप्रिल ते 20 मे पर्यंत ही प्रोसिजर ऍडमिशनची तुमची अप्लिकेशन फॉर्मची राहणार आहे. ठीक आहे. आणि या तारखेमध्येच तुम्हाला फॉर्म तो भरायचा आहे. त्यानंतर यामध्ये जे शुल्क वगैरे जे सांगितलं आहे ते मी खूप जास्त ट्रेस नाही करेल याच्यावर की ते सगळ्यांना माहिती आहे. कॅटेगरीला 700 आणि ओपन कॅटेगरीला 1200 आहे. आणि त्याच्यानंतर याचे काही नियम्स आहेत की कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स पाहिजेत, काय पाहिजेत ते सगळे याआधी मी ग्रुपवर पोस्ट केले. त्यामुळं तुम्हाला माहीतच असणार की तुमचं पीजीची मार्कशीट, काही लोकांचे प्रश्न आहेत की आमच्याकडं व्हॅलिडिटी नाही आहे तर कास्ट सर्टिफिकेट असलं त्याच्यानंतरही तुम्हाला व्हॅलिडिटी आफ्टर युनिव्हर्सिटी काय करते एक लिस्ट लावते की ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जे डॉक्युमेंट्स प्राप्त नाही झाले त्यांना किंवा फॉर्म भरण्याच्या वेळेस नव्हते तर अशा विद्यार्थ्याची ती यादी लावते. आणि यादी लावल्यानंतर त्या यादीच्या समोर तुमच्या नावाच्या समोर सांगते की कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला या याच्यामध्ये तुम्ही सबमिट नव्हतं केलं. अशा प्रकारची ती एक लिस्ट लावते विद्यापीठ आणि ते लिस्ट लावल्यानंतर तुमचं ते सबमिशनला वेळ देखील देते. ठीक आहे. म्हणजे तशा प्रकारची व्यवस्था त्या युनिव्हर्सिटीने केलेली आहे. एक ऑलरेडी त्यांनी एक्झाम कंडक्ट केलेली आहे. फक्त सिलेबसमध्ये त्यांच्याकडनं थोडीशी चूक म्हणा किंवा सिलेबस त्या नोटिफिकेशनमध्ये जे दिलेला होता त्यावर नव्हता आला. त्यामुळं तो एक प्रॉब्लेम त्यांनी आता दुरुस्त सॉल्व्ह केला आणि ऑनलाईन पद्धती आहे त्याच्यामुळं काही अडचणी येत असतील तर टेक्निकल इश्यू आहे. तिथं बसणारे व्यक्ती देखील ते माणसंच आहेत विद्यापीठामध्ये आणि त्यांना देखील मर्यादा येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊन आपण ते करायला पाहिजे. एकदम पॅनिक होऊन तुम्हाला तसं चालणार नाही. तुमची ऑलरेडी फीज पेड झाली, ऑनलाईन फॉर्म भरला गेला तर तुमचं रेकॉर्ड तिथं सिस्टीमवर जनरेट ऑलरेडी झालेलं असते. त्यामुळं तो प्रॉब्लेम नाही आहे की ॲप्लिकेशन डाउनलोड होत नाही म्हणून. त्यानंतर आपण या सेकंड याच्यामध्ये आपण बघणार की आपलं जे ऑनलाईन क्लासेस होणार त्या ऑनलाईन क्लासेसचं स्ट्रक्चर नेमकं काय राहील की बघा आपल्या या ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भामध्ये आपलं डेली लाईव्ह झूम लेक्चर राहील. रिसर्च मेथॉलॉजी हा भाग असल्यामुळं रिसर्च मेथॉलॉजी मी ऑलरेडी सेंटरला शिकवितो आणि युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ज्या एक्झाम होतात त्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही जेही मदत लागते त्या लेवलवर आम्ही त्यांना करत असतो. त्याच्यामुळं एक महत्त्वाचं आहे की रिसर्च मेथॉलॉजीचा जो पेपर आहे तर तो रिसर्च मेथॉलॉजीचा पेपर यावेळेस त्यांनी पूर्णतः सेक्शन 1 अंतर्गत दिलेला आहे. तो भाग आपण या क्लासेसमध्ये सगळा भाग जो आहे तर तो सगळाच कव्हर करू. मॅक्झिमम नाही म्हणणार मी. ऑल टॉपिक्स वी विल कव्हर्ड. त्यानंतर डेली त्याची PDF नोट्स मिळतील. त्याच्यानंतर या PDF नोट्स शिवाय जे वेल रेप्युटेड बुक्स आहेत की जे गेल्या वर्षीच्या एक्झामच्या अनुषंगाने ज्या बुक्समधून मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर केले किंवा क्वेश्चन बँक याच्यामध्ये असतो ते बुक्स सुद्धा आपण PDF स्वरूपामध्ये क्लासमध्ये देऊ. त्यानंतर डेली जी MCQ टेस्ट आहे की जो भाग मी शिकविणार आहे तो त्याची मीडियम इंग्लिश आणि मराठी 2 मध्ये राहील कारण पेपर हा इंग्लिश आणि मराठीमध्येच राहील. ठीक आहे. त्यामुळे मी मॅक्झिमम विद्यार्थी मराठीत आहेत तर मराठी आणि मिक्स इंग्रजी असे दोन्ही याच्यामध्ये आपण टीचिंग त्याचं राहील. ठीक आहे. काही एक्सपर्टीज याच्यामध्ये जर बोलवता आले की ज्याच्यामध्ये ज्या विषयामध्ये आवश्यकता आपल्याला वाटली त्याच्यामध्ये आवर्जून आपण त्या वेगळ्या युनिव्हर्सिटीमधून काही एक्सपर्टीज यामध्ये बोलावू जर आवश्यकता गरज भासली तर. ठीक आहे. त्यानंतर याची MCQ टेस्ट आहे की आज जो भाग शिकवला त्याच्यावर MCQ टेस्ट देणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. ज्यांचे MCQ टेस्ट येणार नाही त्यांना नेक्स्ट क्लासला मी तरी एंट्री करत नाही कारण तुम्ही ऑलरेडी फीस पेड केलेली आहे. तुम्ही सगळे इन्स्ट्रक्शन, टर्म्स, कंडिशन वाचलेले आहेत. ते असं अजून करूनच आम्ही क्लासेस घेत असतो. ठीक आहे. थोडीशी क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो कारण तुमचं जे आहे तर ते तुमचा वेळ जसा महत्त्वाचा तसा प्रत्येकाचा माझा वेळ महत्त्वाचा, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे थ्रू द सीरियस राहण्याच्या दृष्टिकोनातून मी MCQ टेस्ट आम्ही तयार करतो आणि ते टेस्ट ज्यांनी सोडवल्या त्याच विद्यार्थ्यांना डेली जे आहे तर ते अपडेशन त्याचं मिळतं. त्यानंतर डेली लाईव्ह लेक्चर्स जे आहेत तर त्या सगळ्या लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डेड सेशन जे आहेत ते रेकॉर्डेड सेशन
तुम्हाला मेलवर आणि तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर दिल्या जातात. जे गेल्या वर्षीचे स्टुडंट आहेत त्यांना हे सगळे आयडिया आहेत, की ज्यांनी ऑलरेडी क्लासेस चांगल्या प्रकारे हे केल्या. आणि आमचा प्रतिसाद खूप मोठा होता, कारण गेल्या वर्षी जे विद्यार्थी होते खूप जास्त विद्यार्थी होते, परंतु मला इतके नाही घेता आले. 132 पर्यंतची नोंदणी झाली होती, परंतु तेवढे जे आहे ते नंतरचे 100च्या वरचे जे विद्यार्थी होते ते आम्हाला टेक्निकल इश्यूमुळे घेता आले नाही. त्यामुळे आपण जे 10 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, 10 तारखेपर्यंत जे विद्यार्थी जे पार्टिसिपेंट नोंदणीकृत होतील त्याच विद्यार्थ्यांना आपण क्लासमध्ये घेऊ शकू. त्यानंतर आपण प्रॉब्लेम येऊ शकते. काही युनिव्हर्सिटीच्या पीएचडी सेलचेही काही लोकांनी मग आफ्टर डेट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला क्लासमध्ये पाठविले, परंतु आम्ही ते घेऊ शकलो नाही, कारण टेक्निकली अडचण येते आणि 100 लोकांच्या पर्यंतच आमची ते व्यवस्थित चालते, कारण इतक्या विद्यार्थ्यांना सांभाळणं आणि प्रत्येकाला ते त्याच्यावर लक्ष देणं आणि सगळ्या बाकीच्याही गोष्टी देखील त्या देखील महत्वाच्या असतात. ठीक आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे की डेली लाईव्ह लेक्चर्स जे आहे त्याचे रेकॉर्डेड सेशन तर मिळतीलच. त्यानंतर 15 डेज जो क्लास आहे तर तो या 15 डेज मध्ये इन्क्लुडिंग 1 फायनल एक्झाम आहे, की जी एक्झाम आपण एंटायर सिलेबसवर घेऊ, म्हणजे सेक्शन ए अँड सेक्शन बी बोथ. सेक्शन ए आणि बी च्या अंतर्गत हा पेपर जो युनिव्हर्सिटी घेणार आहे त्याच प्रकारचा पेपर आपण दोन्ही भाषेमध्ये एक घेणार आहोत आणि तुम्हाला जेणेकरून त्याची पूर्णतः प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. सगळं शिकवल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स व्हॉट्सअपवर आहेत, की ज्यामुळे पेपर 2 अंतर्गत तुम्ही आम्हाला काय नेमकं शिकविणार. ठीक आहे. पेपर 2 जो आहे तर तो यू ऑलरेडी क्वालिफाईड, मोस्ट ऑफ स्टुडंट ऑलरेडी पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं झालेलं आहे. फक्त एक आहे की आमची किंवा हे जे युनिव्हर्सिटी अमरावती विद्यापीठाचा जो पीजीचा सिलेबस आहे, त्या पीजीच्या सिलेबसवर आधारित जे एमसीक्यू असतात, जे आम्ही गेल्या वर्षी ज्या एक्सपर्टीज कडून कलेक्ट केले आणि आताही जे आम्हाला एमसीक्यूची क्वेश्चन बँक मिळालेली आहे प्रत्येक पीजीच्या विषयावर, तर ते तुम्हाला आम्ही सिलेबस सोबत दिल्या जाईल. ठीक आहे. असं नाही आहे की क्लासमध्ये दिलेलं ॲज इट इज पेपर 2 चं मटेरियल तसंच्या तसं येईल, असं नसतं. किंवा पेपर 1चं आम्ही सिलेबस पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असतो. सिलेबसमध्ये जो दिलाय तो भाग तर घेतो, परंतु या एक्झामचं नेमकं मॉडरेशन कसं होते ते देखील मला सांगणं इथं आवश्यक वाटतं, की विद्यापीठ काय करते, की आता समजा मी शिवाजी कॉलेजला किंवा मग माझ्याकडनं 50 क्वेश्चन, दुसऱ्या टीचरकडनं 50 क्वेश्चन जे त्या कमिटीवर असतील त्या सगळ्यांकडनं ते क्वेश्चन कलेक्ट केल्या जातात आणि नंतर त्या क्वेश्चनचे लॉटरी पद्धतीनं जे त्याचं मॉडरेशन केल्या जातं आणि त्याच्यातून 50 प्रश्न निवडल्या जातात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं पेपर सेकंड जो आहे तो तुमचा पेपर सेकंड सिलेबस सगळा व्यवस्थित त्या पद्धतशीर पीडीएफ स्वरूपामध्ये आणि त्याचे एमसीक्यूज विथ आन्सर कीज तो भाग तुम्हाला याच्यामध्ये दिला जाईल. त्यामुळे मॅक्झिमम क्वेश्चन एमसीक्यूचे राहतील. पेपर 1 जो आहे तो पेपर 1 टोटली आपला जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो गेल्या वर्षीचा चांगला आमचा रिझल्ट लागला. मला सगळ्यांचे फोटोग्राफ, सॉरी काही विद्यार्थ्यांनी म्हटलं मला की सर आमचे फोटोज नाही आले. तर मला सगळ्यांचे फोटो नाही ऍड करता आले याच्यामध्ये. आम्ही रिझल्ट जेव्हा काढला तर अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 79% रिझल्ट जो होता तो आमच्या मागच्या वर्षाच्या बॅचचा होता. पहिलीच बॅच होती. मात्र या पहिल्या बॅचचा रिझल्ट हा वेळेवर तो पेपर चेंज होऊनही चांगल्या प्रकारचा आला. कारण आम्ही रिसर्च मेथॉलॉजी हा अनेक टॉपिक पैकी एक टॉपिक आमच्या सिलेबसमध्ये युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये दिलेला होता. तो आम्ही शिकविला, मात्र त्याच्यावरच मॅक्झिमम आले. अंकगणित नाही आलं किंवा बाकीचं एन्व्हायरमेंट वगैरे नाही आलं, कारण सिलेबस युनिव्हर्सिटीने जसा दिला तर अपेक्षा होती तशा प्रकारे येणार. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम रेज झाले, युनिव्हर्सिटीला ते गेले आणि ते पुढे इश्यू सगळे झाले. तो आपल्याला इथं मुद्दा नाही. मात्र आता ऑर्गनाइज नियमानुसार सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस आपण पूर्ण करू आणि त्याच्यामुळं हा एक प्रॉब्लेम राहिला नाही की आपण शिकवलेल्या भागावर येणार नाही, असं नाही आहे. मॅक्झिमम रिसर्च मेथॉडॉलॉजीचा जो भाग आहे ते क्वेश्चन बँक आणि युनिव्हर्सिटीचं सगळं स्ट्रक्चर ते आपल्याकडे आहे, इकोस्टारकडे आहे. त्याच्यामुळं तो भाग इथं सगळा शिकविला जाईल. याचा जो एमपॅट 2022चा जो सिलेबस आहे पेपरचा, हे जो पेपर आहे याच्यामध्ये सेक्शन ए चा जो सिलेबस आहे तो सेक्शन ए च्या सिलेबसमध्ये आमचं नेमकं काय स्वरूप आहे, की बघा की सेक्शन ए अंतर्गत 50 क्वेश्चन आणि सेक्शन बी अंतर्गत 50 क्वेश्चन, त्यानंतर दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये राहतील आणि आधी थोडंसं स्वरूप याचं वेगळं होतं, आता थोडंसं वेगळं आहे.
की याच्यामध्ये 50 प्रश्न हे सेक्शन 1 रिसर्च मेथॉडॉलॉजीवर, 50 प्रश्न सेक्शन बी तुमच्या सब्जेक्टवर राहतील. पेपर एकच राहील, फक्त त्याचे भाग 2 राहतील. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क राहील. म्हणजे अशा प्रकारे 2 सेक्शन राहतील. ठीक आहे. कोणी स्क्रीनवर प्लीज राईट करू नका. नीट व्यवस्थित ऐका. मी जे सांगतोय हे तुमच्या कामाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये जो भाग आहे तो आपण त्याचं अलोकेशन जे आहे क्लासमध्ये, तिथे मिनिमम 2 अवर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मिनिमम 2 अवर्स इथं दिलेले आहेत. परंतु हा जो भाग असतो, जेव्हा आम्ही ऍक्च्युअली मी कोर्स वर्क मध्ये जेव्हा शिकवतो तो 6 मंथचा कोर्स वर्क तो आम्ही मिनिमम 2-1 महिन्यामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे. ते कोर्स वर्क मध्ये बाकीचे टर्म वर्क असतात, 5 मॉड्यूल असतात. त्यामुळे हे एकच मॉड्यूल अंतर्गत छोटा सिलेबस आहे दिलेला. त्यामुळे हा सगळा सिलेबस हा 15 डेज मध्ये व्यवस्थितरित्या तो कव्हर होऊन जातो. आणि ज्या अंतर्गत प्रत्येक जो भाग आहे तो भाग या ठिकाणी शिकवला जातो. याच्यामध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजी मध्ये टाइप्स ऑफ रिसर्च हा जो भाग आहे तो जे ऑलरेडी माझे युट्यूबवर लेक्चर आहेत त्याच्याशिवाय मी त्याच्यामध्ये दिलेला, कारण तो जो आहे तो कोर्स वर्कचा काही टॉपिकला स्पर्श केला. मात्र या तुम्हाला जी शिकवली जाणार आहे तर ते वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन एमसीक्यू पॅटर्न शिकवल्या जाणार आहे. ठीक आहे. एमसीक्यू पॅटर्न शिकवल्या जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची बहुतांश तयारी होऊन जाईल. मॅक्झिमम सिलेबस वी विल कव्हर अंडर दिस ऑनलाईन क्लासेस. त्याच्यानंतर पहिल्या टाईप ऑफ रिसर्च नंतर त्याची रिसर्च प्रोसेस म्हणजे काय, संशोधन प्रक्रिया, रिसर्च डिझाईन कशा प्रकारे असतो, रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, संशोधन समस्या म्हणजे. बघा एक चांगलं हे होईल की एमपॅट क्लासमध्ये जे तुम्हाला शिकवलं जाईल त्याने फक्त एमपॅटच्या एक्झामसाठीच कामात पडेल असं नाही. एमपॅट पास झाल्यानंतर जे स्टुडंट ऍडमिट होतील कोर्स वर्कसाठी तर त्यांची नकळत कोर्स वर्कच्या परीक्षेची तयारी ही 75 आय थिंक नाही जास्त 80% पेक्षा जास्त होऊन जाईल तुमची कोर्स वर्कच्या परीक्षेची तयारी एमपॅटच्या सिलेबसच्या आधारावर जर ते व्यवस्थित तर तुम्ही केलं तर. ठीक आहे. त्यानंतर याचे व्हेरिएबल्स म्हणजे काय, डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, ते फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथिसिस, व्हॉट इज मीन बाय हायपोथिसिस, हायपोथिसिसचं टेस्टिंग कसं केलं जातं, कुठल्या प्रकारचे रिसर्च टूल्स आहेत की जे टेस्टिंगसाठी यूज केल्या जातात, त्यानंतर गृहीत कृत्य मांडलं कसं जातं. ठीक आहे. तो भाग आपण याच्यामध्ये शिकवणार आहोत. त्यानंतर पुढचं जे आहे की ज्यामध्ये सॅम्पलिंगची मेथड असते की खूप लार्ज पॉप्युलेशन मधून सॅम्पल कसं निवडावं, सॅम्पलच्या स्टेप्स कशा आहेत, त्याच्यानंतर प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग मेथड, नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग मेथड, रँडम सॅम्पलिंग, वेगळ्या व्हेरियस टाइप्स ऑफ सॅम्पलिंग मेथड जे आहेत तर ते सगळा भाग याच्यामध्ये येईल. ठीक आहे. त्यानंतर डेटा कलेक्शन, त्याला तथ्य संकलन म्हटलं जाते, माहितीचं संकलन म्हटलं जाते की डेटा हा प्रायमरी अँड सेकंडरी डेटा, 2 मेन टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन मेथड. अंडर दिस प्रायमरी डेटा कलेक्शन व्हेरियस टाइप्स ऑफ रिसर्च टूल जे येतात की ज्यामध्ये क्वेश्चन आयर असते, इंटरव्ह्यू शेड्यूल असते, ऑब्झर्वेशन असते, व्हेरियस टाइप्स. मला इथं सगळे नाही सांगता येणार. तो ऍक्च्युअली सिलेबस आपण जेव्हा तो भाग घेऊ तर तेव्हा सविस्तर आपल्या लक्षात येईल. त्याचा डेटा अनालिसिस म्हणजे काय, इंटरप्रिटेशन कसं केलं जातं डेटा, इंटरप्रिटेशन करण्यासाठी रिसर्चच्या कुठल्या प्रकारच्या नवीन टूल्स आलेले आहेत, SPSS आहे, आर प्रोग्रामिंग आहे, पायथन आहे, टॅब्युलो आहे, हे सगळे टूल्स, हे सगळ्या टूल्स विषयी थोडक्यात इंटरप्रिटेशन करताना याचा कसा यूज होतो तो भाग देखील आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर रिसर्चच्या मेथड्स आहेत, त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मेथड्स म्हणजे काय, सर्वे मेथड म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल, तिथं 3 दिलेले आहेत, खूप सारे आहेत, 8-9 प्रकार आहेत रिसर्च मेथडचे. ते सगळे भाग आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर रिसर्च प्रपोजल, ज्याला सिनॉप्सिस म्हणतो आपण साध्या शब्दामध्ये, लोक याला सिनॉप्सिस म्हणतात, त्याला मेन आहे रिसर्च प्रपोजल. रिसर्च प्रपोजल कसं तयार केला जातो, कोणते मुद्दे येतात, हा टॉपिक 12 नंबरचा टॉपिक शिकताना सिनॉप्सिस लिहिण्यासाठी कोण्या त्रयस्थ व्यक्तीला विचारायचं काम पडणार नाही, इतक्या चांगल्या प्रकारचा तो टॉपिक आहे. त्याची मी रिसर्च प्रपोजल तयार करण्यासाठी एक फॉर्मॅट बनविला जो युनिव्हर्सिटी नंतर अडॉप्ट केला. युनिव्हर्सिटीने ऍट द टाइम ऑफ PhD व्हायवा होपच्या वेळेस केला. ऑलरेडी मी ज्या रिसर्च सेंटरला शिकवलं होतं तिथं ऑलरेडी मी सिनॉप्सिसचा फॉर्मॅट प्रिपेअर केला होता, तो शिकविला होता. आणि जेव्हा विद्यापीठाने खूप नंतर त्यांनी अडॉप्ट केला, पुणे आणि नागपूर किंवा मला आय थिंक पुणे युनिव्हर्सिटीचा फॉर्मॅट त्यांनी स्वीकारला आणि त्याच्यामध्ये तो मुद्दे आणले, ते आपले ऑलरेडी मी ते विद्यार्थ्याला शिकविले होते.
त्यानंतर रिसर्च रिपोर्ट कसा लिहिला जातो. रिसर्च रिपोर्ट मीन्स तुमचा जो संशोधन प्रबंध आहे PhDचा तो कसा लिहिला जातो. त्या रिसर्च रिपोर्टमध्ये पुढं जे बिब्लिओग्राफी एंट्री, त्याला रेफरन्स मॅनेजमेंट टूल, ज्याला संदर्भ सूची कसं लिहिल्या जातात, फुटनोट्स कशी लिहिल्या जातात, मेंडेले सॉफ्टवेअर जे आहे तर त्याचा उपयोग कसा होतो, वर्डमध्ये जे रेफरन्स जे मेनू आहे त्याचा यूज कसा केला जातो, तो भाग देखील आपण याच्यामध्ये शिकत असतो. त्याच्यामध्ये रेफरन्स मॅनेजमेंटमध्ये 3 महत्त्वाच्या पद्धती आहेत. खूप जास्त आहेत, मला 3 महत्त्वाच्या आहेत. यामध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन API स्टाईल आहे, शिकागो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर MLA पद्धती आहे, मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. म्हणजे मराठी असेल, इंग्लिश असेल तर त्याला संदर्भ कसे लिहावं, इकॉनॉमिक्सच्या लोकांना कसे लिहावं, केमिस्ट्रीच्या लोकांनी कसं लिहावं, कॉमर्सच्या कसं लिहावं, फिजिक्सच्या कसे लिहावं, ते आणि प्रॉपर वर्क कसं सायटेशन करा, हा भाग बिब्लिओग्राफीमध्ये येते आणि त्याच्यावर क्वेश्चन हे एमपॅट एक्झाम मध्ये विचारला जातात. तो भाग आपण शिकू. त्यानंतर रिसर्च पेपर रायटिंग कसं केलं जाते, कुठल्या प्रकारचे टेम्पलेट्स हल्ली डेव्हलप झालेले आहेत. ठीक आहे. लेटेक्स नावाचं सॉफ्टवेअर असेल किंवा खूप सारे आहेत, त्याच्यामध्ये त्याचे पेपर रायटिंगचे कुठल्या प्रकारचे आहेत टाइप्स किंवा मेथड, तो भाग आपण शिकू. त्यानंतर रिसर्च आर्टिकल्स आणि रिसर्च जे पेटंट कसं ड्राफ्ट केलं जातं. सायन्समध्ये पेटंटला खूप महत्व आहे. ते पेटंट कसं ड्राफ्ट केलं जातं. त्याच्यानंतर ह्या रिसर्च आर्टिकलला प्रॉपर सायटेशन कसं मिळेल, सायटेशन इंडेक्स वगैरे, तो सगळा भाग ह्याच्यामध्ये येतो. तो देखील आपण भाग या सेक्शन मध्ये शिकू. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 2 चा जो सिलेबस आहे तो काय नेमका बघा, मी इथं लिहून आणलं की पेपर 2 जो आहे तर पेपर 2 चा सिलेबस जो आहे तो बेस आहे स्पेसिफिक सब्जेक्ट इन द रिलेव्हंट फॅकल्टी. जर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज असेल तर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज अंतर्गत तुमचे वेगळ्या प्रकारचे जे विषय येतात, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सोशलॉजी, सगळे विषय, त्या सगळ्या विषयाचा तुम्हाला तुमचा ज्या विषयामध्ये PG झालेला आहे तर त्या विषयावरच आधारित हे क्वेश्चन राहतील. ठीक आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे मटेरियल आहे ते ऑब्जेक्टिव्ह मटेरियल मॅक्झिमम कव्हर होण्याच्या दृष्टीने आम्ही तशा प्रकारचं एक चांगली टीम गोळा केली होती गेल्या वर्षी आणि त्यांनी आय थिंक 80 to 90 PG चे जे हे आहेत MCQ चे जे संकलन आहे ते आम्हाला एक्सपर्टीज करून मिळालं आणि ते विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करणार याच्यामध्ये, जे ज्याचा उपयोग तुम्हाला होईल. ठीक आहे. यामध्ये तुमचं एमपॅटची एक्झाम देताना. तर त्याच्यामुळे पेपर 2 चं आपल्या क्लासमध्ये टू द टॉपिक नाही शिकवलं, इतके विषय नाही शिकवले जाऊ शकत. त्या विषयाचं तुम्हाला प्रॉपर सिलेबस आणि कुठले त्या सिलेबसच्या वर आधारित कुठले एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत किंवा तशा प्रकारचं पॅटर्न तुमची तयारी होण्यासाठी, आणि त्याचे बुक्स सुद्धा कोणत्या प्रकारचे तुम्ही वाचायला पाहिजे. त्याचे एक रेफरन्सची जी बुक आहे ती रेफरन्सची बुकची यादी आणि MCQचं काही पॅटर्न तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाचं आहे की जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन की इंग्लिश मराठीमध्ये दिला जाईल, हे इथं आहे दिलेलं. आणि विद्यापीठाच्या सिलेबसनुसार तुम्ही स्टडी करणं आवश्यक आहे पेपर 2 अंतर्गत. आता आपण म्हणू विद्यापीठाचा सिलेबसनुसार म्हणजे तो मी सगळा काढलेला आहे, आमच्या ग्रुप टीमनं काढलेला आहे. तो तुम्हाला वेगळा काढायचं काम नाही. जे लोक पार्टिसिपेट होतील त्यांना तो सिलेबस व्यवस्थित त्या सिलेबस आणि त्याला जोडून ऑब्जेक्टिव्ह जे MCQ क्वेश्चन आहे ते मिळेल. काही नेटसेटची पुस्तकं तुम्हाला उपयोगात पडतात, त्याच्यातले जे क्वेश्चन आहेत ते देखील पेपर 2 साठी कामात येतात. ठीक आहे. आता एमपेटचे ऑनलाईन प्रोसिजर आहे त्याकडे मी जाईल की सहज आहे की युनिव्हर्सिटीच्या होम पेजवर आपण गेलेलो आहोत. होम पेजवर गेल्यानंतर ऑनलाईन जे सेक्शन आहे ते ऑनलाईन जे आहे ते ऑनलाईन ऍक्सेस मध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये त्यांनी थोडंसं अपडेशन नाही केलं, अपडेशन करायला पाहिजे होतं. जे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर PhD एमफॅल एंट्रन्स टेस्ट 2020-22 करायला पाहिजे होतं, पण ते टेक्निकली राहिलं असेल. तो तिथं भाग आहे, तीच लिंक आहे जे गेल्या वर्षी होती. याला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, मला गेल्या आठवड्यात कोणी क्वेश्चन विचारला, प्रोफेसर होते नामांकित मोठ्या कॉलेजचे, की एमफिल असं का नाव आहे. खूप आधी एक व्हिडिओ बनवला होता ग्रुप याच्या ई पोस्टवर की अमरावती युनिव्हर्सिटीनं 1 ऑफ 2016 अंतर्गत ऑर्डिनन्स बनवलं. ते PhDच्या संदर्भात ऑर्डिनन्स होतं की PhDचा प्रवेश हा नेट सेट आणि एक्झामच्या पॅट अंतर्गत प्री एंट्रन्स अंतर्गत घेतला जावा. तो प्रवेश नुसतं PhDलाच नाही, एमफिललाही ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला एंट्रन्स देऊनच एमफिलला ऍडमिशन मिळेल.
ही आफ्टर 2016 ऑर्डिनन्स आल्यानंतर. त्यामुळे ती एक्झाम एमफिल ला प्रवेश घ्यायचा असेल तरी तीच, पीएचडी ला घ्यायचं असेल तरी तीच. ती वेगळी गोष्ट आहे की एमफिल ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये रद्द झालं, मात्र अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये जे ऑलरेडी स्ट्रक्चर एंट्रान्स टेस्टचं होतं तर त्याला नाव दिलं गेलं एमफिल आणि पीएचडी एंट्रान्स टेस्ट असं त्याचं नाव आहे, ते अजूनही आहे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये असेल की एमफिल ला आहे काय, एमफिलचं काय आपलं घेणं देणं. तर ती एक्झाम एमफिल आणि पीएचडी दोन्हीच्या ऍडमिशनसाठीला तेव्हाला त्यांनी 1 ऑफ 2016 अंतर्गत तयार केलं होतं, तो सगळा त्याचा मसुदा आणि सगळी गाईडलाईन त्याचं जे ऑर्डिनन्स मध्ये. त्यामुळे ते तसंच राहिलं. त्याच्यामुळे त्या एक्झामला एमपॅट या नावानं ओळखल्या जातं अमरावती विद्यापीठामध्ये. सगळ्या बाकीच्या विद्यापीठामध्ये पेट किंवा पॅट या नावानं ओळखल्या जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर या एक्झामचा फॉर्म भरताना तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये बघा की काही लोकांनी पर्सनल इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट, डिक्लेरेशन, सेंटर प्रेफरन्स इथपर्यंत आले. ठीक आहे. पेमेंटही झालं, पेमेंट डिडक्ट झालं. आणि ही कसं आहे की ही ऑलरेडी जी पद्धती आहे, ही जी सिस्टीम मध्ये त्यांची पद्धती आहे, तर ही गेल्या वर्षासारखीच आहे. फक्त काय हे आहे की याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी फॉर्म भरले त्यांना सगळे स्टेप पार करून ते येत होते. तर तुमचे काही कोण्या स्टेपवर अडत होते, काही पुढे जात होते. तर युनिव्हर्सिटीनं जे हेल्पलाईन नंबर वगैरे सगळे दिला त्याला आपण विचारूच. मात्र ज्यांना अप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे, ज्यांना अप्लिकेशन नंबर जनरेट झाला आणि पेमेंटमध्ये कॅप्चर पेमेंट म्हणून आलं, पेमेंट सक्सेसफुल झालं तुमचं, तर तुमचा ऑलरेडी अप्लिकेशन फॉर्म हा भरला गेला. ठीक आहे. टेक्निकली इश्यू हा विद्यापीठाच्या वेबसाईटचा आहे, तुमचा नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं पॅनिक व्हायचं नाही की माझं मग पेमेंट डिडक्ट झालं तर मग पुन्हा काय करायचं, असं नाही. तुम्हाला अप्लिकेशन जनरेट झाला, तुम्हाला तुमचं पेमेंट झालं, तुमचं त्या याचं किमान स्क्रीनशॉट त्याचा काढून ठेवा किंवा अप्लिकेशन नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही जेव्हाही लॉग इन करणार तर तुमचं पेज ओपन होऊन जाईल. विद्यापीठ याची स्पेशली लिस्ट लावणार, विद्यापीठ याची स्पेशली लिस्ट लावणार. जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांची लावणार, जे अपात्र विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा लावणार. काही विद्यार्थ्याला अपडेशन सुद्धा सांगणार की कुठल्या विद्यार्थ्याचं काय राहिलं. ठीक आहे. त्याच्यामुळं ही सगळी प्रक्रिया विद्यापीठाला पार पाडण्यासाठी मे बी नियर अबाउट 1 मंथ लागू शकतो, कारण प्रोसिजर मोठी आहे. गेल्या वर्षी आय थिंक मोर दॅन 6,000 विद्यार्थी स्टुडंट वेअर अप्लाइड फॉर द एमपॅट एक्झाम 2020-21. 6,000चे विद्यार्थी जवळपास विद्यार्थी अप्लाय झाले आणि काही त्याच्यातले 1100 काही विद्यार्थी पास झाले होते. त्यामध्ये आपले क्लासमधले मॅक्झिमम विद्यार्थी पास झाले होते. काही विद्यार्थी अजूनही जे होते तेही विद्यार्थी पास झाले. तर तो जो भाग आहे की तुम्हाला ऑनलाईन मध्ये जी अडचण येत आहे ते सगळ्या 7च्या स्टेप पार करताना. ठीक आहे. तर ते 7 स्टेप पार करताना तुम्ही एक स्टेप पार केल्यानंतर पुढच्या स्टेपला जाता. फक्त पेमेंटच्या नंतर जे डाउनलोडचं सेक्शन आहे तर ते काही विद्यार्थ्यांचं डाउनलोड झालं असणार, काही विद्यार्थ्यांचं नाही झालं, अशी स्थिती असेल किंवा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं नाही झालं असणार. तर तसं अपडेशन युनिव्हर्सिटी आणि तर ते 20 मेच्या आतच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह ते करते, जे गेल्या वर्षी देखील त्यांनी त्यांच्या लेवलवर केला होता. तर काय की विद्यापीठ आहे, विद्यापीठाला ही एक्झाम कंडक्ट करणं ऑनलाईन खूप तारेवरची कसरत असते, कारण एखाद्या प्रायव्हेट जे काही सांभाळणार असते त्यांना ती दिलेलं असते आणि त्या अंतर्गत ते वर्क करत असतात. मात्र ऍक्च्युली तिथले सुपरिटेंडंट किंवा तिथला जो कर्मचारी वर्ग आहे तो टेक्नॉलॉजी बद्दल हे असणार असं नाही. ठीक आहे. मी पीएचडी कोर्स वर्कला शिकविणार आहोत, प्राध्यापक आहोत. मी तुम्हाला तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये असं जरूर नाही की टेक्निकल इश्यू मला समजते. टेक्निकली भाग पाहणारे जे लोक असतात ते तो सॉल्व्ह करू शकतात, त्या क्युरीज. ठीक आहे. त्यामुळे आपण विद्यापीठाला जेव्हा ते नंबरवर लावतो तो एक्झॅक्ट तुमचा प्रॉब्लेम टेबलवर बसणाऱ्या त्या लोकांना नाही समजेल. तो भाग ऑनलाईनचा सांभाळणारे काही वेगळी सिस्टीम असते, त्यांचे नंबर कदाचित त्याच्यावर नसतात देखील वेबसाईटच्या. त्यामुळे त्यांनी एक आय थिंक टेलिग्रामचा ग्रुप देखील बनवला आणि त्याच्यावर टेलिग्रामवर ते अपडेशन जरूर देतात, खूप चांगल्या प्रकारे देतात. फक्त त्यांना जो मॅक्सिमम स्टुडंटचे फोन येतात आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याचा इश्यू सॉल्व्ह करायला थोडासा वेळ लागतो, मात्र सगळ्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तो होईल तुमचा देखील, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म अजूनही भरले नसतील तर त्यांनी कृपया ऑनलाईन विद्यापीठाचे फॉर्म भरावे आणि या दरम्यानच आपली जे विद्यार्थ्यांची हे घेता लक्षात घेता
की ज्या ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसच्या संदर्भामध्ये की 10 तारखेच्या आतमध्ये आपल्याला त्याची नोंदणी करायची आणि पेमेंट तुम्हाला करून त्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे. ठीक आहे. मला पर्सनल पाठवल्यापेक्षा त्या तुम्ही तो ग्रुपवर पोस्ट करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला एक क्लासेस अंतर्गत एक एमपॅटचा कोड येईल, जो गेल्या वर्षी देखील आपण प्रत्येक विद्यार्थ्याला दिला, की तुमचं नाव आणि तुमचं सब्जेक्ट आणि त्या विद्यार्थ्याला मिळालेलं एमपॅटचा कोड त्याच विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईनचे जे लिंक आहे ते मिळेल आणि त्यांना ते व्हिडिओ देखील प्रत्येक सेशनचे मिळतील. तर एक आहे की दुसरं लेक्चर जेव्हा दुसऱ्या दिवशी राहील, तर त्या दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरच्या अगोदर आजच्या लेक्चरचे एक्झाम जे आहे ते तुम्हाला सोडून द्यावे लागणार. तसा प्रोग्रेस तुमचा त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. ठीक आहे, की जेणेकरून त्या क्लासेसचं काही फलित होईल. नाहीतर आम्ही एकदा फी आम्ही घेऊन घेतली तर तुम्हाला आमच्या लेव्हलवर तर आम्हाला टेक्निकली इश्यू येत नाही. मात्र तुमच्या लेव्हलवर आम्हाला तेव्हाच सक्सेस या क्लासचे होईल, की शिकवलेल्या भागावर तुम्ही स्टडी करताय. ठीक आहे. आणि क्लासेसचा जो वेळ आहे तो मॅक्झिमम जे असतात तर ते जॉबवर असतात. पीएचडी करणारे फार कमी असे विद्यार्थी आहेत की जे आताच पीजी झाले आणि एमपॅटची एक्झाम देत असतील, मात्र ते त्या तुलनेत कमी असतात. जे पार्टिसिपेंट असतात रजिस्टर्ड ते मॅक्झिमम पार्टिसिपेंट जॉबवाले असतात आणि त्यामुळे आपण हा जो क्लासचा वेळ आहे तर तो आपण संध्याकाळला घेत असतो. ठीक आहे. संध्याकाळचा जो आफ्टर 6:30 PM म्हणजे 6:30च्या नंतरचा जो वेळ आहे तो तुम्हाला क्लासच्या ग्रुपवर येईलच. ठीक आहे. या क्लासमध्ये समजा 2 तासाचा वेळ राहील. त्या 2 तासामध्ये 1.5 तासाचं ऍक्च्युली टीचिंग राहील आणि 10 मिनिट्सचं तुमचं क्वेश्चन आन्सर राहील, की ज्या ज्या विद्यार्थ्याला क्वेश्चन विचारायचे आहेत आणि समजलेला भाग तुम्हाला समजला किंवा नाही समजला तो देखील भाग याच्यामध्ये पाहायला जाईल. तुमची सगळी तयारी किमान या क्लासमध्ये आणि तुमच्या पेपरला जो ड्युरेशन आहे तर तो ड्युरेशन लक्षात घेऊनच आपण क्लासेसचं शेड्यूल करणार आहोत. ते गेल्या वर्षी देखील आपण केलं होतं, की असं व्हायला नाही पाहिजे की क्लास घेतल्यानंतर खूप 2-3 महिन्यानंतर एक्झाम झाली, असं नाही होणार. तो क्लासचा वेळ म्हणजे क्लासचं जो आपला संपणार जेव्हा क्लास आणि तुमचं एक्झाम याच्या दरम्यान थोडासा कमी कालावधी राहील. याच अनुषंगाने आपलं क्लासचं नियोजन राहील. त्यांचं जून महिन्यामध्ये एमपॅट 2022 ची एक्झाम जी आहे तर ते प्रस्तावित आहे. विद्यापीठाने या अगोदर जे वेगळे पत्र काढले त्यामध्ये त्यांनी ती दिलेली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला जो पूर्ण मे महिना आहे तो मे महिन्यामध्ये म्हणजे आपले रजिस्ट्रेशन 20 पर्यंत ऑनलाईन विद्यापीठाचे ऑनलाईन फॉर्म भरल्या जाणार आहे. त्याच्यामुळे आपण जेवढेही 10 तारखेसाठी जरी खूप सारे एवढे सगळे विद्यार्थी तर आपल्याला घेता येणार नाही. समजा 50 विद्यार्थी आले तरी आम्हाला चांगले आहेत. 100च्या पेक्षा नाही जास्त घेता येतील. त्याच्यामुळं जेवढे विद्यार्थी कमी तेवढा क्लास व्यवस्थित तो शिकविला जातो. वेगळे बॅचेस वगैरे नाही राहतील. जेवढे विद्यार्थी मिळाले तर तेवढ्या विद्यार्थ्यावर तो क्लास शिकविला जाईल. पण मिनिमम 15च्या वर विद्यार्थी, 50च्या वर विद्यार्थी जे आहेत ते आणि मॅक्झिमम 100 अशा प्रकारचे पार्टिसिपेंट इतके असले तर ते नियोजन व्यवस्थितरित्या पार पडलं जातं. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही मी ऑर्डिनन्स विद्यापीठाचे जे आहे ते ग्रुपवर दिलेले आहेत आणि काही जे आहे तर त्या अंतर्गत मला जे काही सांगावं वाटतात की जे तुम्ही देखील वाचले असतील, मात्र जे विद्यापीठाचे ऑलरेडी जो हे आहे दिलेलं सेक्शन जे दिलेलं आहे तर त्या सेक्शनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये जो हा भाग असतो काय म्हणतात त्याला टेक्निक म्हणजे जो ऑर्डिनन्स किंवा नियमात असतो तो आपण स्किप करतो. तो स्किप नाही करायला पाहिजे कारण विद्यापीठानं सगळी गाईडलाईन दिलेली आहे. ठीक आहे. विद्यापीठाने जी आहे तर ती सगळी गाईडलाईन दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या गाईडलाईनच्या संदर्भामध्ये आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की प्रत्येक बाबतीत विद्यापीठ हे सेक्युअर असतं. कारण कुठलाही मुद्दा जर रेज झाला तर त्या नियमांच्या अनुसरून राहूनच ते आपल्याला हे करत असतात म्हणजे फीडबॅक देत असतात किंवा तशी प्रक्रियाही जेव्हा राबवतील तर ते विद्यापीठा चौकटीच्या आतमध्ये राहूनच राबवतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आधी ऍज अ कॅन्डिडेट म्हणून आपण ज्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये कोणता म्हणजे विद्यापीठाने नेमकं कधी म्हटलेलं आहे
ठीक आहे. कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये गाईडलाईन मध्ये काय दिलेलं आहे. तर हा जो असतो हा भाग आपण पाहणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे मला जे महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामध्ये विद्यापीठाचे काही महत्त्वाचे ऑर्डिनन्स आहेत. ते सहज तुम्हाला वाचता येतात. मात्र मला इथं इथं थोडक्यात खूप जास्त खोलात न जाता, की ज्या अंतर्गत एक व्हिडिओ मी बनवला होता याआधी त्याच्यावर हे 28/2020 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे 20 एप्रिलला काढलं त्यांनी. हे अपडेटेड करून काढलं. या आधीचे त्यांनी जे सगळे हे होते, तर त्यांना ते कोलॅप्स करून त्याच्यावर ते ओव्हरलॅपिंग केलं. त्यांनी काही अपडेशन केलं. ठीक आहे. हे सगळं या अंतर्गतच तुमची परीक्षा होणार आहे. यामध्ये सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. हे पुन्हा वाचून घ्यायचं. मी थोडक्यात इथं जाईल, की याच्यामध्ये जे ब्लू लाईन आहे ते सगळे अपडेशन आहेत, की द कॅन्डिडेट्स क्लेमिंग रिझर्वेशन शाल सबमिट द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर गव्हर्नमेंट रेग्युलेशन पब्लिश फ्रॉम टाइम टू टाइम. I think more than 25 students were already failed in 2020-21 exam, and they claim about how we failed. म्हणजे आम्ही का बरं नापास झालो, खूप इश्यू गाजला. कारण आणि त्यांनी त्यांच्या विद्यापीठानं जे दिलेलं होतं, की तुम्ही रिझर्वेशनशी बिलॉंग करता तर रिझर्वेशनची डॉक्युमेंट पाहिजे. ठीक आहे. काही ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला कॅटेगरीच्या स्टुडंट अंतर्गत रिझल्ट हा चुकीनं दिला गेला होता. नंतर त्यांचे मार्कशीट परत करून त्या सगळ्या इश्यू झाल्या. ते यावेळेस होणार नाही, कारण सगळ्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्या आता. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत, की जे विद्यार्थी अपियर आहेत त्याच्यात पार्टिसिपंट पैकी काही विद्यार्थी अपियर असतील पीजीला, फोर्थ सेमिस्टरला किंवा लास्ट इयरला. तर तुम्हाला परीक्षा तर देता येईल, फॉर्मही भरता येईल अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना. मात्र एमपॅट एक्झाम जर तुम्ही पास झाले, तर पास झालेलं सर्टिफिकेट तेव्हाच मिळेल, की जेव्हा तुम्ही पीजीची मार्कशीट क्लिअर केल्याची तुम्ही विद्यापीठाला सबमिट केली, तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. जे सर्टिफिकेट एमपॅटचं मिळेल ते तब्बल 5 वर्ष चालते. 5 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे. म्हणजे तुम्ही एमपॅट पास झाल्यानंतर लगेच याच वर्षी ऍडमिशन पीएचडीला मिळेल असंही नाही. आता तर हल्ली 2018चे, 19चे आणि 21चे विद्यार्थी वेटिंगवर आहेत. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला रिसर्च सेंटरच मिळालं नाही, याचा अर्थ असा नाही की एमपॅट पास झाल्यानंतर पुन्हा मला द्यायचे आहे काय. नाही. एकदा एमपॅट पास झाले तर ते 5 वर्ष चालते त्याची व्हॅलिडिटी. 5 वर्षापर्यंत तुम्ही ऍडमिशन पीएचडीला घेऊ शकता, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यामुळे जे विद्यार्थी हे आहेत अपियर्ड आहेत पीजीला, त्या विद्यार्थ्यांना मात्र एमपॅट पास झाल्यानंतर सर्टिफिकेट विद्यापीठ तेव्हाच इश्यू करेल, की जेव्हा तुम्ही तुमची पीजीची मार्कशीट सबमिट करणार. ठीक आहे. कोणी एक क्वेश्चन विचारला होता, की कोर्स वर्क किती दिवसाचा राहील. ठीक आहे. ठीक आहे. तो खूप पुढचा स्टेप आहे, की तुम्ही एमपॅट पास झाल्यानंतर पहिले ऍडमिशनच होईल. ऍडमिशन झाल्यानंतर कोर्स वर्क सुरू होईल. कोर्स वर्क हा विद्यापीठाच्या 1 ऑफ 2016च्या ऑर्डिनन्स नुसार 16 वीकचा आहे. तो 16 वीकचा कोर्स वर्कचा सिलेबस आम्ही आमच्या सेंटरला आवर्स मध्ये कन्वर्ट करतो. मी कोर्स वर्कला गेल्या 18-19 पासून शिकविता नियमित. नॉट ओनली शिवाजी कॉलेज अकोला, इन शिवाजी कॉलेज अमरावती, सारडा कॉलेज अंजनगाव, खंडेलवाल कॉलेज, छोटे छोटे खूप कॉलेज आहेत. त्यांनी जे स्टुडंट कमी असतात तर ते आम्हाला त्याच्यामध्ये तो कोर्स वर्कचा सिलेबस शिकवायला बोलवला जाते. ठीक आहे. तो भाग नाही आहे. महत्वाचा आहे, की कोर्स वर्क जे आहे ते कोर्स वर्क कधी सुरू होईल, की तुम्ही एमपॅट परीक्षा पास झाल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर तो भाग सुरू होईल. कोर्स वर्क मध्ये एमपॅट मध्ये जे आपण शिकवणार आहोत क्लासमध्ये तो मॅक्झिमम भाग हा तुमचा कव्हर होऊन जाईल. आणि मॉड्यूल 1 त्याच्या 5 मॉड्यूल पैकी मॉड्यूल 1 जे आहे कोर्स वर्कचं, मी कोर्स वर्क व्हिडिओ काही बनवलेला आहे. मी कोर्स वर्कच्या मध्ये सिलेबस कुठला आहे काय, तर ते तुम्ही त्या प्लेलिस्ट वर जाऊन बघू शकता, की कुठल्या प्रकार सिलेबस कोणता आहे काय. तो सध्या आवश्यक नाही तुम्हाला पाहणं. यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली एमपॅट एक्झाम. ठीक आहे. आता फक्त ऑनलाईन जे एक्झाम होणार आहे त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर या एक्झामच्या संदर्भामध्ये एकच एक महत्वाचं आहे, की कॅन्डिडेट्स 2 वेगळ्या विषयामध्ये पीजी झालेले आहेत, तर 2 वेगळे फॉर्म नाही भरता येत. एकच फॉर्म भरता येते. ते दिलेला आहे नंबर 9 चा जो आहे. द कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एमपॅट ओनली इन 1 सब्जेक्ट. फक्त एका विषयामध्ये देता येते. ठीक आहे. मी याही पलीकडे असे म्हणेन, की सगळ्यात अगोदर तुम्ही एक बघा, की काही विद्यार्थ्यांचे एमपॅटचे एक्झाम दिले, पासही झाले, मात्र ते विद्यापीठांतर्गत सेंटरच नव्हते. असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, की मग सेंटर नव्हते तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं?
काही असे रेअर विषय आहेत की त्या विषयांतर पहिले याचं कॅन्डिडेट म्हणून विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन पीएचडी सेलला आपण पाहायला पाहिजे की हाऊ मेनी रिसर्च सेंटर लोकेटेड इन व्हिच कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, किमान हे आपण पाहायला पाहिजे आपला विषय कोण्या कॉलेजला आहे, पीएचडी साठी ऍडमिशन आपण कुठं घेऊ शकू, या बाबी आहेत. त्याच्यामुळं हा भाग फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज जे होता विषय त्याला झाला होता, अजून 1-2 विषयाला झाला होता. तर त्याच्यामुळं त्यांनी मग विद्यापीठाने तशी वेगळी सोय केली, मात्र विद्यार्थ्याला लगेच ऍडमिशन नाही देता आली, ते सेंटर अलोकेशन झालं नव्हतं, ते देखील आपण पाहायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सगळा अधिकार जो आहे तो डायरेक्टर ऑफ बोर्ड ऑफ एक्झामिनेशन परीक्षा नियंत्रक यांना आहे. ठीक आहे. ते सगळे लायबल आहेत, त्यांना सगळी अकाउंटेबिलिटी आहे याची, आणि पूर्ण पॉवर त्यांना तो दिलेला आहे. ठीक आहे. हा, आता क्वेश्चन विचारू शकता, फक्त क्वेश्चन विचारताना रेज हार्ट करून थोडक्यात प्रश्न विचारा. हा, निलेश सर कोण आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर हा मी सांगितलेला आहे की बघा एमपॅट एक्झाम जे आहेत फक्त 1 पेपर आणि 2 सेक्शन. मी याच्यावर का बरं जोर देतो, कारण विद्यार्थी याच्यामध्ये गल्लत करतात. हा, सेक्शन 1 चा सिलेबस जो आहे तो चेंज झालाय का? चेंज झालेला आहे. सेक्शन 1 चा सिलेबस चेंज झालेला आहे गेल्या वर्षाच्या एमपॅट पेक्षा हा चेंज झाला. तर आधी पूर्ण हा बंद करा आवाज, सांगतोय. ओके. सेक्शन 1 चा जो सिलेबस गेल्या वर्षी होता ते आधी मी माझ्या चर्चेतून सांगितलं की आधी एन्व्हायरमेंट होतं, मॅथमॅटिक्स होतं, सगळा भाग होता. रिसर्च मेथोडॉलॉजी हा फक्त भाग आहे या वर्षी तुम्हाला जे आहे. गेल्या वर्षी जी एक्झाम झाली ती देखील रिसर्च मेथोडॉलॉजीवरच घेतल्या गेली. आता सिलेबस मध्ये त्यांनी तो पोर्शन दिला होता, त्याच्यामुळे तो त्यांनी अपडेशन नव्हता केला. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठाकडे गेले आणि सगळे प्रॉब्लेम इश्यू झाले. मात्र आता नाही, आता चेंज झालेला आहे, तो रिसर्च मेथोडॉलॉजी आहे. चेंज म्हणजे एक्झाम गेल्या वर्षी जे झाली ते देखील याच पॅटर्नवर झाली, मात्र सिलेबस मध्ये त्यांचा तो त्यांनी अपडेट नव्हता केला. त्यामुळे आज जो मी सांगितला सिलेबस रिसर्च मेथोडॉलॉजीचा सेक्शन ए तो राहणार आहे, त्याच्यावरच राहील, आणि जे मी प्रत्येक मुद्द्याला स्पर्श केला सांगितलं मी. ठीक आहे. तो भाग आपल्या क्लासमध्ये जो शिकवला जाईल तो याच्यामध्ये आहे दिलेला. ठीक आहे. अजून सर ही एक्झाम जी आहे एमपेट ची ही लास्ट एक्झाम आहे की परत होईल? सांगतोय. बघा युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननं 2021 ला एक नोटिफिकेशन काढलं जे सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी होतं. सेंट्रल युनिव्हर्सिटी जे असतात त्या युनिव्हर्सिटीसाठी एक पत्र काढलं, आणि त्या पत्रामध्ये पीएचडी करण्यासाठी फक्त केंद्रीय पातळीवरील नेट किंवा स्टेट पातळीवरील सेट ही परीक्षा आवश्यक राहील अशा वर्तमानपत्रात बातमी आल्या, आणि तसं त्यांनी एक सर्क्युलर काढलं. ते फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी होतं, मात्र पुढच्या कालावधीपासून हे सगळ्या ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीला लागू होईल अशी चर्चा होत्या. मात्र जोपर्यंत सर्क्युलर येत नाही विद्यापीठाला, तर युजीसीचं सर्क्युलर आधी स्टेट गव्हर्नमेंटला येईल, स्टेट गव्हर्नमेंटच्या नंतर मग प्रत्येक विद्यापीठाला ते दिलं जाईल. तर ही जी बाब होती ही 21 पासूनच चर्चेला आली होती. जेव्हा एमपॅट 2021 ची जी घेतल्या गेली तेव्हाच हा प्रश्न आला होता की ही शेवटची एक्झाम राहील, परंतु 2022 ची एक्झाम आम्ही घेऊ असं अमरावती विद्यापीठानं जानेवारी 2022 लाच त्यांनी सांगितलं, आणि ते आपण परीक्षा आता होत आहे. त्यामुळे पुढची एक्झाम कुठली राहील, सध्या आपल्याकडे जी आहे ही एक्झाम आपली सध्या आहे, त्याच्यामुळे मग ही नाही पास झालं तर पुढची देऊ, पुढची नाही झाली तर पुढची देऊ, हे असं नाही करायचं. आपल्याला सध्या जी एक्झाम आहे या एक्झामसाठी जो वेळ आहे सध्या 1 महिना, 1 महिन्यामध्ये मी ॲश्युरन्स देतो की तुम्ही जर नियमित अभ्यास केला तर हीच परीक्षा पास होता. ठीक आहे. हा, अजून सर ठीक आहे. अजून क्वेश्चन आहेत कोणाचे? सर हॅलो, हा बोला. सर जो पेपर सेकंड होणार आहेत, आता मागच्या वेळेला मी एक्झाम दिली, त्यामध्ये आपल्याला म्हणजे आधी असं समजलं की सेट नेटच्या नुसार क्वेश्चन्स विचारू शकतात, म्हणजे ज्या सेट नेट मध्ये, पण मी एक्झाम दिली तर ते क्वेश्चन तसे त्या टाईपचे नव्हते.
ते थोडे म्हणजे बेसिक लेवलचे होते, जसे BSc ला वगैरे असतात तसे MSc लेवलचे ते क्वेश्चन नव्हते. तर मग सर ते एक्झॅक्टली आपल्याला समजू शकेल का किंवा युनिव्हर्सिटी मधून की एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे कुठला सिलेबस करायचा आहे व्यवस्थित? एक आता नीट आहे का मी जे सांगतो? तर बंद करा आवाज बंद करून घ्या. यांनी क्वेश्चन असा विचारला की गेल्या वर्षी जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये काही बेसिक, त्यांनी काय म्हटलं की पीजी लेवलच्या पीजीच्या बेसवर हा सिलेबस राहील. तर लिहिलं आहे द कोर्स फॉर सेक्शन बी शॅल बी दॅट द प्रिस्क्राईब फॉर द रिस्पेक्टिव्ह पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम. आता पीजी तुम्ही एखाद्या विषयामध्ये होता, इकॉनॉमिक्स मध्ये झाले केमिस्ट्री मध्ये तुम्ही जे शिकले तर ते BSc मध्ये शिकले नाही असा भाग नाही, थोडासा विस्तारित भाग आपल्याला पीजी ला असतो. त्यामुळे नेटसेटला पर्टिक्युलर जो सिलेबस असतो तो जो आपला ऑप्शनल सब्जेक्ट नाही तोही नेटसेटला दिलेला आहे. बरोबर आहे, जो ऑप्शनल नाही तोही नेटसेटला अभ्यासावा लागतो. आता पीजीचा वेअर असं डायरेक्ट ते सिलेबस नाही देऊ शकत आपल्या युनिव्हर्सिटी या याच्यामध्ये, कारण पीजीचा सिलेबस हा खूप विस्तृत आहे. काही याच्यामध्ये तर तुम्हाला ऑप्शनली निवडावं लागतात असाही भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं की इथं आम्ही UG आणि पीजीचे जे MCQ देतो, तर असंही नाही की आम्ही जे MCQ देतो तर तेच करायचे आणि त्याच्यावरच येतील, हा गैरसमज आहे तुमचा. की त्याच्या तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येऊन जातं की कशा प्रकारे एक्झामवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं UG आणि पीजीचा सिलेबस करायचा की काय करायचं हा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे. पहिले की अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे पीजी आहे सिलेबस आहे ते आम्ही प्रोव्हाइड करतो. प्रत्येक युनिट त्याच्यामध्ये दिलेले आहेत, सिलेबस दिलेला आहे. उदाहरणार्थ 4 पेपर फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला 4 असतील किंवा सिलेबस सेमिस्टर असेल, तर त्याच्यामध्ये काही असा भाग आहे की तुम्ही तो UG लाही शिकलेला आहे. त्यामुळं आपण असं नाही म्हणू शकत एकदम ते बेसिक लेवलचे होते. आपण हे बायस ओपिनियन करतो, कारण जेव्हा आम्ही प्रश्न तयार करून विद्यापीठाला पाठवतो तर 50-50 क्वेश्चन एका टीचरकडून जेव्हा मागितलं जातं, 600 प्रश्नाचं संकलन तिथं केलं जातं आणि ते 600 पैकी 50 निवडायचे. तर त्याच्यामुळे 50 निवडताना जी मॉडरेशन कमिटी निवडते तर त्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची स्थिती पाहून ती की सगळ्यांना ते तो प्रत्येक टॉपिकलाही तो कव्हर होता गेला पाहिजे, काठिण्य पातळी तेवढी यायला नाही पाहिजे किंवा कमी नाही यायला पाहिजे, हे सगळे निकष लावले जातात. त्यामुळं या ऑर्डिनन्स नुसार त्यांनी सांगितलंय की वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन एकत्र करून त्याच्यातून काढले जातात. त्याच्यामुळं तुम्ही एक हे राहायचं की जो नेटसेटला का बरं आपण म्हणतो की नेटसेट मध्ये मॅक्झिमम जे क्वेश्चन असतात ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता सगळी नेटसेटची एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे आणि ही एमपॅट सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे नेटसेटचा स्टडी करताना आपला नकळत आपल्या सब्जेक्टचा अभ्यास होत असतो. सेकंड पेपर जो नेटसेटचा आहे तर तो आपला सब्जेक्ट पेपर असल्यामुळं आणि नेटसेट मध्ये आपला पीजीचा टॉपिक असतातच, फक्त एक आहे की थोडासा विस्तृत असतो. नेटसेट एक्झाम आहे त्यामुळे विस्तृत तो असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं 51 पासून तर 100 पर्यंत जे प्रश्न राहतील पेपरमध्ये तर ते सब्जेक्टवर राहतील आणि त्या सब्जेक्टवर जे क्वेश्चन आहेत तर ते करताना आपलं किमान आपला सिलेबस तुम्ही वाचा. डायरेक्ट पेपरला नका जाऊ, सिलेबस वाचा, त्याच्यावरचे क्वेश्चन गोळा करणं सुरू करा. ठीक आहे. ते कसे गोळा करायचे, कुठून मिळवायचे ते आम्ही सांगू जेव्हा आपण त्याच्यामध्ये देऊ तेव्हा. हा, याच्याशिवाय कोणाचे क्वेश्चन असतील या प्रश्नाशिवाय. आणि सर PhD ला टोटल किती खर्च येतो? PhD ला टोटल खर्च किती होतो सर? आणि जर JRA पास झालं तर फेलोशिप मिळू शकते का? ओके. PhD ला टोटल खर्च तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही PhD 3 वर्षामध्ये होते की 6 वर्षामध्ये होते. आता PhDच्या याच्या संदर्भामध्ये मी माझ्या ग्रुपवर 3 वर्षामध्ये धरून चला सर. पुन्हा ऐका, तुम्ही ग्रुपवर आहात का? ग्रुपवर मी त्याचं हे टाकलंय, फीचं स्ट्रक्चर टाकलं होतं. त्या फीच्या स्ट्रक्चर मध्ये तुमचं ऍडमिशन, तुमचं कोर्स वर्क, ठीक आहे. आता खर्च किती होतो असं ऍप्रोमिक्स नाही मला सांगता येत. तुमचे डिपेंड करते कॅन्डिडेट हा किती वर्ष त्याचा PhD राहील, तो PhD कसा करेल, त्याचा विषय कोणता आहे. 3 वर्षामध्ये समजा सर. अहो तुम्ही 3 वर्षामध्ये करता, तुम्ही कुठल्या विषयाचे आहात, सायन्सच्या, आर्ट्सच्या, तुमचं वर्क कसं आहे. कम्प्युटर सायन्स. तुम्हाला कम्प्युटर सायन्स अंतर्गत मग तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं तो खर्च याचा ऍप्रोमॅक्स नाही सांगतायत की 2 लाख येते की 3 लाख येते. तुमची फीसच्या शिवाय तुम्हाला जो खर्च लागेल, फिरायचा आहे, रिसर्च सेंटरला व्हिजिट आहे, तो त्याच्यामध्ये समावेश. एकदा फीचं स्ट्रक्चर मी ग्रुपवर टाकेल, ते बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट. आणि सर पार्ट टाइम PhD चांगली असेल की फुल टाइम PhD चांगली असेल? ते डिपेंड करते तुमच्यावर.
पार्ट टाइम करायचं की फुल टाइम करायचं, की तुम्ही तुमचं कसं शेड्यूल आहे, की तुम्हाला पीएचडी ही आणि JRF वगैरे क्वालिफाय झाले? JRF जे क्वालिफाईड झाले तर त्यांना फेलोशिप मिळतं. ठीक आहे. JRF जे कॅन्डिडेट होतात तर त्यांना फेलोशिप मिळत असल्यामुळे सगळ्या प्रकारचं पीएचडीचा खर्च त्याच्यातून दूर होते. कारण पीएचडी करायची आहे तर पीएचडी ही खर्चिक बाब आहे, कारण हे फ्री मध्ये पीएचडी होत नाही. तुम्ही गव्हर्नमेंटच्या इथून करा की कुठूनही करा. फेलोशिपचे कॅन्डिडेटला असिस्टंट होते, मदत होते त्या फेलोशिपची. मात्र जे नॉन फेलोशिप कॅन्डिडेट त्यांना फीस भरणं आली, अॅन्युअल म्हणजे कोर्स वर्कची फी आली, ऍडमिशनची फी आली, लायब्ररी फी आली, त्यानंतर दरवर्षाची रिसर्च लॅबची फी आली, हे सगळ्या त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. आमच्या अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे फीचं स्ट्रक्चर आहे मी ते ग्रुपवर पोस्ट करेल, टाकलेलं आहे. सर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये फी अलग अलग आहे. आता जळगाव युनिव्हर्सिटीची फी फक्त 15,000 आहे सर 3 वर्षाची. मुंबईची अलग आहे, पुण्याची अलग आहे, म्हणजे तुमची अमरावतीची अलग आहे. असं काय? असं का? ते डिपेंड करते तिथचं जे विद्यापीठाचं स्ट्रक्चर आहे त्याला मी कसं उत्तर देईन की ते फीस किती का बरं तसं आहे, की ते प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये रिसर्च सेंटरची फॅसिलिटी, तिची व्यवस्था, तिचे नियम वेगळे असू शकतात. त्यामुळं असं नाही म्हणतायत की प्रत्येक विद्यापीठाची फी ही वेगळी का आहे आणि ती कशी आहे. तुम्हाला नेमकी कुठं करायचं, तुम्हाला दिल्लीमध्ये करता येते किंवा विदेशात पीएचडी करता येते. तुम्हाला डिपेंड आहे की तुम्हाला पीएचडी ही कुठं करायची आहे. तुम्हाला कपाटातलं संशोधन करायचं आहे की तुमच्या संशोधनातून काही समाजाला द्यायचं आहे, हे डिपेंड करते की तुम्ही कसं करणार. ठीक आहे ना. त्या पीएचडी पासून काय मिळणार, हे डिग्री मिळणार, त्या डिग्रीवरून नोकरी मिळणार डोनेशन भरून, की त्या पीएचडी करताना काही वेगळा आनंद मिळणार, काही सोशल प्रॉब्लेम येताना. तेच विद्यार्थी यायला पाहिजेत किमान की संशोधनाकडे. ठीक आहे. फीज जी आहे तर फीज लागणार आहे हल्ली तर आणि सर प्रायमरी. सांग. 2022 नुसार सर मी UGCचं एक न्यूजपेपर मध्ये वाचलंय की आता पीएचडी 2 वर्षाची होणार आहे. हे बरोबर आहे का सर? नाही, चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. कुठं तुम्ही न्यूजपेपर मध्ये वाचलं हे नाही महत्वाचं. न्यूजपेपरच्या बातमीत UGCचं जे नोटिफिकेशन आहे तर त्यानुसार पीएचडी मिनिमम 3 इयर आणि मॅक्झिमम जे आहे तर 6 इयरची आहे सध्या. ठीक आहे. त्याच्यामुळं पुढं कधी होणार, तुम्ही सध्या कोण्या कंडिशनला, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर ठीक आहे सर. हॅलो सर. हा बोला. जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात का? जसं मागच्या वेळी क्वेश्चन होता की पहिला ब्लॅक अँड व्हाईट मूवीज कोणता, तशा टाईपचे कुठले क्वेश्चन असतात का? सॉरी मॅडम, तुम्ही क्लास पूर्ण रेग्युलर केला आजचा माझा? हो सर. मी सिलेबस समजून सांगताना मी ईच अँड एव्हरी पॉइंट कव्हर केला. ठीक आहे. त्या सिलेबस मध्ये मी कुठंतरी म्हटलं असं की जनरल नॉलेजचे क्वेश्चन येतील म्हणून, कुठं मॅथमॅटिक्स येईल असं मी म्हटलं नाही. हे जे तुम्ही ऐकत आहे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळेल. नाही ऐकलं असेल तर पुन्हा तुम्ही त्याचं व्हिडिओ लिंक पहा, त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे की जनरल नॉलेज यामध्ये नाही आहे. जनरल नॉलेज नाही आहे याच्यामध्ये, रिसर्च मेथोडॉलॉजी आहे आणि तुमचा पीजीचा सब्जेक्ट आहे. सर पण मागच्या वेळी मी पेपर दिला तेव्हा होते असे क्वेश्चन म्हणून विचारले. यावेळी होईल का? बरोबर. नाही, यावेळी नाही होणार. यावेळी टोटली रिसर्च मेथोडॉलॉजीवरच आहे. गेल्या वर्षीची एक्झाम झाली ती गेल्या वर्षी होती. ठीक आहे. आता सुधारणा झाल्या आणि त्यांनी सिलेबस दिलेला आहे, त्यामुळे एकही क्वेश्चन सिलेबसच्या व्यतिरिक्त ती काढणार नाही. ठीक आहे. त्यामुळं आपलं गेल्या वर्षी झालं असेल, पण असं नाही. आता तुम्हाला तो जो सिलेबस आहे तो RM मॉड्यूल जे आहे रिसर्च मेथड त्यावर राहील. ठीक आहे मॅडम. ओके सर, थँक्यू. ओके. सर सेकंड पेपर पण सिलेबस दिला आहे का? हा, सेकंड पेपरचा सिलेबस नाही. सेकंड पेपर हा पीजीचा जो आहे, पीजीचा जो सिलेबस आहे तोच आहे. त्यांनी त्याचं बायफर्गेशन नाही दिलं की कुठले टॉपिक आहे काय. तुमच्या पीजीच्या विषयावर, म्हणजे या युनिव्हर्सिटीच्या अमरावती युनिव्हर्सिटीच्या पीजीच्या सिलेबसवरच ते क्वेश्चन राहतील. मागच्या वेळेस वेगळे होते सर प्रश्न आपल्या तुमच्या पीजीच्या याच्यावर. ठीक आहे ना. पण त्यांनी ते सगळे आता हे केले आहे. त्यांनी आता जेवढी मॉडरेशन होत आहे त्याच्यामुळे त्यांनी स्ट्रिक्टली तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी अपडेशन केलेलं आहे. तसं असं होणार नाही यावेळेस, कारण आपण अभ्यास वेगळा केला आणि तेच प्रश्न वेगळे विचारले गेले. नाही, यावेळेस होणार नाही, कारण त्यांनी सिलेबस मध्ये जो दिला आहे तसं त्यांनी न विचारता दुसरे क्वेश्चन आल्यामुळे प्रॉब्लेम आला होता. ठीक आहे. यावेळेस तसं होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
सर एक्झाम साधारणतः कधी होईल, म्हणजे जून मध्ये की जुलै मध्ये? ही जी 20 मे युनिव्हर्सिटीचे फॉर्म भरायची डेट आलेली आहे. 20 मे नंतर त्यांना एक 10 ते 15 दिवस तुमचे सगळे प्रश्न म्हणजे जे समस्या आलेल्या आहेत फॉर्म भरताना अडचणी त्याला लागेल. म्हणजे मे महिना हा पूर्ण जाईल. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या वीक मध्ये एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. बाकीचं सगळं स्ट्रक्चर त्यांचं तयार आहे. तो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेणं आणि विद्यार्थ्याचे सगळे ऑनलाईनचे समस्या सोडवणं या टेक्निकली बाजूला आहे. तर ही एक्झाम जूनच्या लास्ट सर मी जूनच्या लास्ट सर मी नांदेड युनिव्हर्सिटी मधून MCA. बोला पटकन हॅलो. हा सर मी नांदेड युनिव्हर्सिटी मधून MCA केलं आणि अमरावती युनिव्हर्सिटीचे MCA दोन्ही मध्ये सिलेबस अलग असेल ना. मग सर मग कसं करायचं सर प्रिपरेशन? तर आम्ही आमच्या क्लासमध्ये सिलेबस देणार आहोत ना की MCA चा सिलेबस कुठला आहे. नाही सिलेबस दिला जाईल ना. त्या सिलेबसच्या अनुसरूनच आम्ही तुम्हाला सांगू की हा सिलेबस आहे पेपर 2 अंतर्गत PGचा आणि तो तुम्ही कम्पेअर करायचा की तुमच्या याच्यामध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. बरोबर. हा अजून सर सेपरेटच पासिंग राहणार आहे का? हा सेपरेट पासिंग आहे. 50% हे ओपन कॅटेगरीला आणि 45% कॅटेगरीच्या स्टुडंटला आहे आणि ते स्पेशल एकेका सेक्शन मध्ये पासिंग आहे. कारण तुमचा जो एमपॅटची जी मार्कशीट बनते ते मार्कशीटचा स्कोर कार्डच असा राहतो की एमपॅट एक्झाम सेक्शन ए मध्ये किती मार्क्स मिळाले, सेक्शन 2 मध्ये दोघांचं इंडिव्हिज्युअली पासिंग आहे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये 45 कॅटेगरीच्या स्टुडंटला आणि दुसऱ्या पेपरमध्ये 45 दोन्ही मिळून 90 म्हणजे 45 एवढं जे आहे तर ते मिळाल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एका याच्यामध्ये खूप जास्त आणि एका याच्यामध्ये कमी तर रिझल्ट येणार नाही. आणि एक हे केलं त्यांनी की आता एका प्रश्नाला 1 मार्क दिला त्यांनी. आधी एका प्रश्नाला 2 मार्क होते आठवत असेल जे मागच्या वर्षी. तर त्या एका प्रश्नाला 1 मार्क दिले. त्याच्यामुळं पहिल्या याच्यामध्ये 45% आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये 45 एवढे मार्क मिळणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे सर 50-50 क्वेश्चन्स राहणार आहेत का? हा 50-50 प्रश्न राहतील. मी आता आधी 25 काय म्हटलं 25 होते ना सेक्शन 1 आणि सेक्शन 2 चे. ठीक. आधी मी आता जे सांगितलं ते 50-50 प्रश्न राहते. ठीक आहे. हा अजून नाही सर ते 50-50 प्रश्न म्हणून राहिले आपण. 50-50 प्रश्न राहते म्हणजे एक मार्क. एक मार्क. पहिल्या रिसर्च मेथॉडॉजीवर 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला एक मार्क म्हणजे 50 मार्क. दुसरे जे आहेत 51 पासून तर 100 ते 50 प्रश्न तुमच्या कॉमर्सवर किंवा तुमच्या जो काही विषय त्याच्या आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क म्हणजे टोटल हा 100 मार्काचाच पेपर राहील. ठीक आहे. पहिले 50 रिसर्च मेथॉडॉजी, दुसरे 50 तुमच्या याच्यावर PGच्या याच्यावर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 50 पैकी 45 मिळवावं लागते. 45 मिळवावं लागते आणि दुसऱ्यामध्ये 45 मिळवावं लागते. म्हणजे 90% मार्क झाले. त्याच्यात 45% पासिंग आहे. म्हणजे त्या तुम्हाला त्याच्यातले प्रश्न किमान 45% कव्हर होतील एवढे यायलाच पाहिजे. हा 45% पाहिजे का 45 गुण पाहिजे? 45%. म्हणजे जवळपास म्हणजे 22-23. हा 23 प्रश्न बरोबर पहिल्या याचे झाले तर तुमचं पहिलं पासिंग होऊन जाईल. आणि दुसरं जे आहे पेपर 2 चे जे 51 पासून तर 100 पर्यंत त्याच्यातले किमान तुमचे 23 प्रश्न आले बरोबर. याच्यात कसं होईल की एखाद्या याच्यामध्ये समजो म्हणजे 45% हे गृहीत धरल्यामुळे दोन्ही याच्यातलं इंडिव्हिज्युअल पासिंग ठेवल्यामुळं आपल्याला एका मार्काचा फायदा होऊ शकतो. किमान एक अशा विद्यार्थ्यांचा मागं झालेला आहे. ठीक आहे. ऑड नंबर येत असल्यामुळं म्हणजे 22 प्रश्न याच्यातले आले आणि 24 प्रश्न त्या दुसऱ्या याच्यातले आले तर त्यांचा रिझल्ट आलेला आहे, येऊन जाईल.
सर MA ला जे आहे किंवा मिनिमम किती पाहिजेत? कशाला? पीजी ला किती पाहिजे मिनिमम मिनिमम PhD साठी? हा, PhD साठी 50% पाहिजे आणि 50. कॅटेगरी 50 हो 50% आणि ओपन कॅटेगरीला 55%. तर माझं कसं आहे की समजा MA ला 55 नाही आहेत, 54 आहेत आणि MCOM ला म्हटल्यास फर्स्ट क्लास आहे. ठीक आहे ना, आपण मग कॉमर्स हा ठीक आहे ना, तुमचं MCOM ला आहे ना, त्याच्यामध्येच PhD करणार आहात तुम्ही. हा, त्याच्या मागच्या वेळेस पण आपल्या ते सेकंड हो. पेपर मध्ये ते कमी पडले मार्क. हा नाही, कारण यावेळेस आपण अभ्यास करावा लागेल. नाही आपण अभ्यास केला ना सर, आपण केला नाही अभ्यास. नाही ठीक आहे, पण आता थोडं जास्त करावं लागेल. ते पण मला म्हणायचं की मला प्रॉपर जे पाहिजे ना, आम्ही जो अभ्यास केला तर त्याच्या व्यतिरिक्त वेगळेच होते ते प्रश्न. ठीक आहे ना, पण शक्यता आहे की यावेळेस तसं होणार नाही विद्यापीठाकडे. ते आम्हाला आता पहिला जो आहे ना, पहिला तो आम्ही कव्हर केला समजा, पण दुसरा जो आहे तो सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी तर क्वेश्चन आणि जो काही सिलेबस आणि व्यवस्थित क्वेश्चन बँक मी जास्त वाढवून देऊ शकतो की जेवढं आम्हाला यावर्षी मिळालेलं आहे. कारण आपण ते तुम्ही क्वेश्चन बँक वगैरे दिली होती की नाही मागच्या वेळेस, तर त्यातले काहीच आलं नव्हतं. नाही, पण असं नाही की ऍज इट इज जशा तसं येईल, त्या स्वरूपाची येऊ शकतात. पण तसे आले नाहीत ना, त्याच्यामध्ये रिसर्च मेथड वापरली त्यांनी. हा नाही, नेमकं सेकंड पेपर मध्ये. सेकंड पेपर मध्ये रिसर्च तसेच प्रश्न विचारले त्यांनी. ठीक आहे, पण यावेळेस तसं मॉडरेशन तर नाही झालं आता आमची, यावेळेस नाही झालेलं आहे पण तसं. ठीक आहे ना, त्या ज्या चुका जेवढे झाल्या, कारण विद्यापीठावर मोठा दबाव आला गेल्या वर्षीच्या एक्झामचा, त्यामुळे जेवढे त्यांच्याकडनं ज्या झाल्या चुका त्या थोड्याशा दूर झालेल्या आहेत असं मला स्पष्ट मला वाटते, कारण जेवढी अपडेशन आलं आम्हाला त्यावरून लक्षात येतं. आणि मला म्हणायचंय सर, त्यांनी एक तर क्वेश्चन पेपर रिलीज करायला पाहिजे, जो दिला होता ना तो नाही दिला नाही त्यांनी, केला नाही. आणि आन्सर की द्यायला पाहिजे. हो, आहे की नाही? बरोबर. बाकीचे कसं देतात तसं याने पण द्यायला काय हरकत आहे? हो, नाही तशा प्रकारची मागणी विद्यार्थ्याच्या लेवलवर लेटर वगैरे देऊन जर दिली तर विद्यापीठ करू शकतो. ते करायला पाहिजे ना. मागच्या वेळेस जर कधी हे जर झालं ना, नाही करायला पाहिजे, पण आपणही तशी डिमांड करायला पाहिजे. तशी जर केली तर होऊ शकते. विद्यापीठाला जाऊन तसं पत्र रितसर दिलं की ही ऑनलाईन एक्झाम आहे आणि नेटसेटच्या सारखी आम्हाला आन्सर किंवा तशी द्यायला पाहिजे की किती आमचे क्वेश्चन बरोबर आले, चुकले, ते विद्यार्थ्याला पडताळायला पाहिजे, ग्रीव्हियन्स मध्ये ते देता यायला पाहिजे. तशी मागणी जर केली तर आतापासून होऊ शकते. मला असं वाटतं काही मोठा इश्यू नाही तो. तुम्ही जर सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जर केलं तर होऊ शकतं ते. नाही, मागणीची बाकीच्या विद्यापीठामध्ये जसं करतात ना ते नेट तसं पद्धतीनं त्याने करायला काय हरकत नाही, म्हणून. ठीक, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही थोडस तुमच्या मीटिंग मध्ये कधी असा विषय आला तर थोडस नक्कीच मी माझ्या लेवलवर तर खूप सारे सजेशन सुचवल्या. आणि क्वेश्चन बँकही नसते सर त्यांची, आपल्याला माहित जर झालं क्वेश्चन बँक राहिलं तर आपल्याला त्या आधारे समजा प्रश्न आपल्याला तसे शोधता येतात. नाही, त्याला तसं चॅलेंज नाही, कारण ते एका टीचर कडून 50च प्रश्न घेतात आणि ते सगळे एकत्र करून त्याच्यातले 50 फायनल करतात. 600 प्रश्नापैकी 50 प्रश्न फायनल होतात. हो ना, बरोबर आहे. दिलेलं आहे त्यांनी ऑर्डिनन्स मध्ये तसं. अजून क्वेश्चन आहे कोणाचा? येस सर, व्हेरी गुड इव्हनिंग सर. सिलेबस नमस्कार सर. सर सेक्शन 1 चा सिलेबस ग्रुपवर टाकता का? ते सगळं येईल त्याच्यावर. तुमचं जे आहे तुम्ही ते जे क्लासमध्ये सगळं तो शिकविला जाईल. नाही, आता म्हणजे आज उद्या मध्ये टाकाल का सेक्शन 1 चा सिलेबस? आपले क्लासेस सुरू होणार आहेत मॅडम, क्लास सुरू होईल त्याच्यामध्ये सगळं शिकवलं जाईल. ओके सर. हॅलो, बोला सर. मी नागपूरवरनं बोलते. मी ऍक्च्युली आत्ता जॉईन झालेली आहे, उशिरा मला लिंक सेंड केलेली आहे. सर, माझं MSW आहे आणि 26 सप्टेंबरला माझी सेट झाली आणि आता नेटचं माझं जूनचं टार्गेट आहे आणि आता मला पेट पण द्यायचं आहे अमरावती. तर प्रॉपर गायडन्स म्हणजे आतापर्यंत मी आता ते आणि के सागर पब्लिकेशनच वाचतात फर्स्ट आणि सेकंड पेपरला.
पण आता जस्ट मी ऐकलं तुमच्याकडनं की 100 मार्काचा पेपर राहणार, एकच पेपर, आणि डिव्हायडेशन 50-50 मार्काचं. ते पण कळलंच आहे मला. मिळेल म्हणजे क्लासेस वगैरे आहेत. ठीक आहे, तुमचा आवाज म्यूट करा, सांगतो. ओके सर. तसं नेट सेट असलं तर एमपॅट ला ऑर आहे नेट सेट, पण ठीक आहे, तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर विलिंगनेस आहे, तुम्ही देऊ शकता. याच्यावर जे आहे पेपरच्या मध्ये कुठले पुस्तक वापरा काय, हे तर सगळे सविस्तर माहिती क्लासला देऊ शकतो मी. परंतु तुम्हाला एक सांगणं आवश्यक वाटतं की याच्यामध्ये तुमच्या एमपॅटच्या एक्झाम मध्ये जे प्रश्नाचं आहे, तर फक्त एमपॅट मध्ये परीक्षेला जे अपियर विद्यार्थी होतील आणि जे पासआउट होतील, तर जेव्हाही नेटसेट होऊनही जे विद्यार्थी अपियर होऊन जेव्हा याला येतील कोर्सवर्कला त्यांना परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे एमपॅट मध्ये जे शिकवल्या जाईल तो भाग कोर्सवर्कलाच आहे. त्यांनी तो स्ट्रक्चरच तसं सुंदर केलं. हे आधी देखील त्यांनी करायला पाहिजे होतं. आता त्या सुधारणा नाही केल्या, ते ज्या या एक्झामच्या वेळेस त्यांनी केल्या. तुमच्या एमपॅट मध्ये जे शिकवल्या जाईल तर ते कोणत्या पुस्तकातून काय, की जे मॅक्झिमम पुस्तक आहे ते सगळे आहेत आमच्याकडे, जेवढे आहे ते सगळे पुस्तक आहेत. ते त्यात इंग्लिश आणि मराठी या पुस्तकाचे आम्ही नोट्स प्रोव्हाइड करू पीडीएफ स्वरूपामध्ये, डेली नोट्सच्या शिवाय. त्यामुळे ती मदत होईल तुम्हाला. आणि सब्जेक्टच्या विषयी काही लोकांचा की सब्जेक्टच्या संदर्भामध्ये क्वेश्चन बँक वाढवा, तर ती जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही क्वेश्चन बँक वाढवू. पण असं कुठंच नसतं, असं नेटसेट मध्ये नसतं की तुम्ही नेटसेट साठी जे पुस्तक वापरता, तर मी सुद्धा डबल नेट क्वालिफाईड आहो, JRF आहो, तर त्याच्यामध्ये असं कुठंच नसतं की आपण जे पुस्तक ऍज इट इज वाचतो तो तसेच क्वेश्चन नेटमध्ये, असं नसतं. याचा अर्थ असं नाही की वाचलेलं वाया जातं, त्याच्या आधारावर आपल्याला परीक्षा द्यायची असते. गेसिंग वर्क अभ्यास नसतो होत कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा. अभ्यास हा त्या विषयाच्या सिलेबसवर होत असतो. त्या सिलेबसच्या संदर्भामध्ये मग तुम्ही जे जे काही वाचणार ते सगळा भाग हा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नांच्या स्वरूपामध्ये वेगळ्या विचारला जाऊ शकतो. असं नाही आहे की तुम्ही जे वाचलं आणि ते जसंच्या तसंच क्वेश्चन तुम्हाला येतील, तर वाचलेलं वाया जाणार नाही, कारण तो बेस असतो. ठीक आहे. ठीक आहे, 8:30 पर्यंत आपला आहे. हा ठीक. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला सर. एक मला विचारायचं होतं सर, PhD जे झालेले आहेत यांना प्राधान्य देण्यात येते कुठे जॉईनिंग साठी किंवा नेट सेट झाल्यानं सर? नाही, असं नाही जागेच असणार, तर हे थोडस एक क्वेश्चन होता. ओके, नक्कीच सांगतो मी 2 मिनिटांमध्ये की PhD आणि नेट किंवा सेट ही दोन्ही पात्रता प्राध्यापक पदाला आहे. प्राध्यापक भरती जी आहे ही प्राध्यापक भरती डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे सरळ सेवा भरती आहे. आणि त्याच्यामुळे मॅक्झिमम कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट अनुदानित कॉलेज आहेत. तर त्याच्यामुळे डिपेंड हे करते की जे विद्यापीठामध्ये जेवढे पोस्ट भरल्या जातात आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, तर त्यांना PhD ही नेट सेट सोबत दोन्ही महत्वाच्या मानल्या जातात. PhD ला प्राधान्य हे विद्यापीठाच्या लेवलवर दिल्या जाते. तर ह्या बेसिक मिनिमम पात्रता झाल्या नेट सेट आणि PhD. मात्र विद्यापीठात चांगल्या रँकिंगच्या कॉलेजला किंवा चांगल्या ऑटोनॉमस विद्यापीठात चांगल्या ठिकाणी, गव्हर्नमेंट म्हणतोय मी, त्या ठिकाणी सायटेशन, रिसर्च, पब्लिकेशन या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. अनुदानित कॉलेजेसमध्ये हे मिनिमम निकष असतात, त्यांचे निकष वेगळे असतात निवडण्याचे, ते मला इथं सांगता येणार नाही तुम्हाला स्पष्ट, की रिक्रुटमेंट प्रक्रिया ही डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस असल्यामुळे ती कशी भरल्या जाते. त्यामुळं महत्व PhD ला आहे की नेट सेट असं नाही, ते दोन्हीही पात्रता आहेत प्राध्यापक पदासाठी. PhD किंवा नेट सेट यापैकी कोणतंही पाहिजे. फक्त गव्हर्नमेंटच्या विद्यापीठात लागायचं असेल तर PhD ला प्राधान्य दिलं जातं. थँक्यू सर. ओके. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, जसं पर्टिक्युलर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फील्डसाठी जर एखादं कुठलं हेल्प म्हणून बुक जर रेफर करायचं असलं तर कुठलं करता येईल सर? बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी तुमचा जो
हे आहे सब्जेक्ट आहे पीजीचा, त्या पीजीवर एक तर महत्वाचं की आपलं पीजी झालेलं आहे म्हणजे आपलं दोन्ही वर्षाला आपण सेमिस्टर मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. टेक्स्टबुक असतात आपले, ठीक आहे. विद्यापीठाचं एमसीक्यूचं जे पॅटर्न आहे, आता हल्ली सगळ्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने झालेल्या आहेत, तर त्याच्यामुळे असं नेट सेट, एमपॅट किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी एक असं पुस्तक नसतं की हे पुस्तक वाचलं आणि याच्यातूनच सगळं, असं नसावं, असं नसतंच. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कुठलंही एका पुस्तकातून अभ्यास केला जाऊ नये. त्याच्यामुळं होऊ शकते की एखाद्या बुक मध्ये एखादा चॅप्टर चांगल्या प्रकारे असेल, त्याची मांडणी चांगली असेल, ऑब्जेक्टिव्ह जास्त असेल किंवा विश्लेषण करून चांगलं सांगितलं, दुसऱ्या पुस्तकामध्ये दुसरा भाग असेल. त्यामुळे मला इथं असं नाही सांगता येईल की एक पर्टिक्युलर सायन्स टेक्नॉलॉजीसाठी कुठलं पुस्तक चांगलं आहे, अनेक पुस्तकं असू शकतात. पण आम्ही लिस्ट पर्टिक्युलर जसा पार्ट ए हा सगळ्यांसाठी सारखा असतो, तर पार्ट ए साठी कुठलं यूज करायचं मग? पार्ट ए साठी आम्ही क्लासमध्ये शिकवणार आहोत, त्या क्लासमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की काही करायचं काम पडेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बुक्स सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू आणि तुमचे डेली जे आहे तर ते टू द सिलेबसवरच आधारित एमसीक्यू तुमच्याकडनं टेस्ट करून घेतल्या जातील. तर त्याच्यामुळं मला पार्ट 2 अंतर्गत पर्टिक्युलर पुस्तकांची यादी रजिस्टर स्टुडंटला आम्ही जे रेफरन्स बुक आहे ते आवर्जून पाठवू. तर पार्ट 1 साठी प्रॉब्लेम राहणार नाही, सगळं तुम्हाला मिळेल क्लासमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट. सर एक अजून विचारायचं होतं. पटापट विचारा. जसं फॉर्म भरल्यानंतर पेमेंटचा इश्यू आलेला होता की फॉर्म डाउनलोड होत नव्हता, ऍप्लिकेशन फॉर्म. तर सर जसं सबमिटेड झालेला आहे बट डाउनलोड होत नाहीये, तर तो सबमिटेड झाला असेल ना सर? सबमिट झाला. मी म्हटलं याआधी म्हटलेलं आहे मी असंच की तो सबमिट झालेला आहे तुमचा. ओके सर, धन्यवाद. सर हा बोला. सर जसं पेपर फर्स्ट जो आहे तो सगळ्यांना सेम असतो, पेपर सेकंड जो आहे तो सगळ्यांना डिफरंट म्हणजे आपापल्या सब्जेक्ट वाईज आहे, तर त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याला मिळू शकतील का जे युनिव्हर्सिटीने कंडक्ट केलेले आहेत आतापर्यंत एमपॅट साठी? क्वेश्चन पेपर म्हणजे सेकंड पेपर. एमपॅट साठी विद्यापीठाने याआधी परीक्षा घेतल्या तर त्याची कुठल्याही प्रकारची त्यांच्या वेबसाईटवर आणि पोर्टलवर नाही आहे, ठीक आहे, एमपॅटचे पर्टिक्युलर. दुसरं महत्वाचं की 2 पेपर नाही, पेपर एकच आहे. पेपर एकच आहे, त्या पेपर 1 मध्ये सेक्शन 2 आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पेपर एकच आहे, एमपॅटचा पेपर 1. त्या एका पेपरमध्ये 2 भाग. पहिला भाग रिसर्च मेथॉडॉजीचे 1 ते 50 आणि 51 ते 100 दुसरा भाग. तर त्याच्यामुळे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नाही आहे किंवा पोर्टलवर नाही. मात्र जे संकलन क्वेश्चनचं असतं म्हणजे त्या कोर्सवर्कला मी पर्टिक्युलर कोर्सवर्कला शिकवायला आहोत, तर त्याच्यामध्ये कोर्सवर्क अंतर्गत आम्हाला जे क्वेश्चन बँक मागितले जाते त्याचा हेल्प तुम्हाला होऊ शकतो की ज्यामध्ये कशा प्रकारचं ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मी पर्टिक्युलरली पार्ट सेक्शन एचा वर बोलतोय. पार्ट 2 जो आहे सेक्शन 2 तर त्याला मर्यादा नाही आहे, कारण तुम्हाला फक्त अमरावती विद्यापीठाचा पीजीचा सिलेबस हा डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह वाचायचे आहे. ते जरुरी नाही की मग ऑब्जेक्टिव्ह आहे तर मग ते ऑब्जेक्टिव्ह आता युजीलाही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि पीजीला आहे. आता जेवढ्याही परीक्षा झाल्या आहे 2 वर्षामध्ये ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आले. त्यामुळे हे जे संकलन आहे हे संकलन तुमच्याकडे जर असलं तर तुम्हाला तो हेल्प होऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट. सर सेक्शन बी का जो आप क्वेश्चन बैंक देने वाले हो उसकी आंसर की भी आप प्रोवाइड करेंगे क्या? हाँ, आंसर की भी प्रोवाइड करेंगे, ठीक है सर. जे कोर्स जे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा सिलेबस आणि सेकंड पेपरचा सिलेबस जो आहे तो वेबसाईटवर अपलोड केलेला नाही ना सर? आहे ना, वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. मी आता सांगितलं ना, मी पहिला पेपरचा सगळा सेक्शन ए जो आहे तर तो सगळा समजावून सांगितला आहे, दिलेला. फक्त सेक्शन 2 हा बेस ऑन पीजी म्हटलं, त्यामुळे त्याचं बायफर्गेशन नाही आहे. तर तो पीजीच्या आम्ही तो सिलेबस काढून दिलेला आहे क्लासच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. नेक्स्ट. सर एमपेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स नाही मिळणार का?
मी आधी म्हटलं ना, आता आधी क्वेश्चनचे आन्सर देताना म्हटलं मी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन बँक क्वेश्चन नाही आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर. रिपीट ओव्हरलॅपिंग क्वेश्चन पेक्षा नेक्स्ट जे महत्वाचे आहे ते क्वेश्चन बघा, काही असतील तर तुम्ही विचारा. ओके ओके सर. ठीक आहे. आय थिंक सगळ्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आपण घेतले. बऱ्याच चर्चातून काही तुम्हाला याच्यामधून बऱ्याच बाबी क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा आहे. आणि जे जे व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत तर त्याच्यावर जेवढे जोडलेले असतील तर त्यावर मी काही पोस्ट जे आहेत ते टाकल्यात, नीट एकदा वाचून घ्या. काही पत्र असतील किंवा काही माहिती असेल ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आहे. मला फोन लावल्यावर तेच सांगेल की जे मी व्हॉट्सअपवर सांगतो. त्यामुळे नाही उचलला गेला तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला विचारू शकता क्वेश्चन, कुठलाही क्वेश्चन असेल तर. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही कोणाचा मनामध्ये अजून प्रश्न आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा अजून कशामध्ये? ठीक आहे. आता कसं होते की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं हे सुद्धा वाटेल की आम्ही नेटसेटची तयारी करतो तर वेगळे क्लासेस का बरं. त्याच्यामुळं एक कसं आहे की असतं सगळंच घरी, तर आपल्याकडे कपाट भरून पुस्तकं असतात, मात्र आपण त्या जेव्हा एखाद्या क्लासकडे जातो तेव्हा आपल्याला ती करून घेणारा पाहिजे किंवा ती दररोजचं तसं शेड्यूल पाहिजे. तशी हॅबिट ज्याला म्हटलं जाते की किमान त्या 2 दिवस एंगेज, दुसऱ्या काहीच करायचं नाही, 2 तास पूर्ण त्याच्यातच द्यायचं आणि ती कंटिन्युअस 15 दिवस राहील. त्याची दर दिवशी तुम्ही नकळत अभ्यासच करत राहणार. क्लास लावलाय म्हणजे तुम्हाला एंगेज राहावं लागेल. ज्यांना एंगेज राहायचं आहे आणि अभ्यासासाठी त्यांना परीक्षा पास व्हायचं आहे, आम्हाला तसेच विद्यार्थी पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यामुळं क्लास करणं अपेक्षा आहे की जे विद्यार्थी पार्टिसिपेंट होतील किमान त्यांनी तो वेळ देणं आणि दररोजच्या टेस्ट होणं हे मात्र आवश्यक राहील. ठीक आहे. अजून कोणाचे क्वेश्चन असतील तर. हॅलो. हा हॅलो. बोला. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. सर मला हे विचारायचं होतं की जसं ज्या प्रकारे हा क्लास तर प्रकारचा भविष्यात होऊ शकेल का सर? मला क्लिअर आवाज नाही आला, एकदा पुन्हा रिपीट करा. ज्या प्रकारे आपला क्लास सुरू आहे एमपॅट साठी. हॅलो. हा हा बोला. हा तर त्याच प्रकारे जर त्याच प्रकारे नेटसेट साठी भविष्यात असू शकते का, म्हणजे एखादा क्लास? हो, एखादा नाही, आमच्याच इकोस्टार मार्फतच आम्ही क्लास घेण्याचं नियोजन केलेलं आहे. तर ते फक्त काय ते एक्सपर्टी जे असतात ते एक्सपर्टीचा जो वेळ असतो की ज्या ज्या विषयामध्ये आहे प्लॅनिंग आहे तसा, फक्त याच्यामध्ये की जे टीचर जे असतात त्या टीचरचा वेळ आणि त्यांचे सगळ्या तारखा त्या मिळणं आवश्यक असतात. कारण कॅन्डिडेट हे आम्हाला नेट JRF झालेले कॅन्डिडेट पाहिजे शिकवण्यासाठी आणि त्याचा वेळही महत्वाचा आहे. त्यामुळे काही विषयाचे आम्हाला मिळालेले आहेत, 1-2 विषयाचे मिळाले बाकीचे नाही मिळाले, त्यामुळे क्लास काही रन करता येत नाही. ठीक आहे. परंतु आम्ही आतापर्यंत नेटसेटचं जे आहे तर ते नेटसेटचं शेड्यूल आम्ही सगळं क्लासचं बनवलेलं आहे. परंतु काही विषयाचे टीचर्सचा जो प्रॉब्लेम आहे तर तो नजीकच्या काळात येऊन जाईल, त्यामुळं पुढे भविष्यामध्ये क्लास होतील, नक्कीच होतील. सर माझं इंग्लिश आहे सर सब्जेक्ट. ठीक आहे, ठीक होईल ना, होईल. इंग्लिश असेल. थँक्यू सर. ओके ओके ओके. चल. अजून कोणाचे क्वेश्चन्स आहेत जे महत्वाचे आहेत आणि आधी विचारलेल्या प्रश्नापेक्षा वेगळं आहे?
सर मला क्लास जॉईन करायचा आहे तुमचा, तर फीज वगैरे तुम्हाला कॉल करून विचारावं लागेल कसं? ठीक आहे. तुम्ही नव्यानं जुळलेत का मॅडम? हो, मी जस्ट आता 5 मिनिट नो प्रॉब्लेम. माझा नंबर आहे. माझा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही मला टेक्स्ट करा तुमचं नाव आणि विषय. मी त्या ग्रुपची लिंक पाठवतो. त्या ग्रुपवर गेल्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट, त्याची माहिती सगळी येऊन जाईल. ठीक आहे सर. त्या लिंक सोबत जो नंबर आहे त्याच नंबरवर सर? माझं आलेलं आहे काही तुम्हाला लिंक? हो, ज्यांनी लिंक पाठवली ना त्याच्यावर एक मोबाईल नंबर आलेला आहे. ठीक तोच नंबर. ओके सर, थँक्यू. ओके. एक चॅट बॉक्स मध्ये माझा एक नंबर सेंड करतो. मला असं वाटतं मी दिलेला आहे, बऱ्याच ठिकाणी मी पोस्ट केला. तो सुद्धा चॅट बॉक्स मध्ये आहे. ज्यांच्याकडे नसेल ते त्यांनी लिहून घ्यावा. 9822894826. तुम्ही टेक्स्ट करा मला किंवा व्हॉट्सअप करा आपलं तुमचं नाव आणि तुमचा पीजीचा सब्जेक्ट. ठीक आहे, मी त्याच्यावर सगळं तुम्हाला ग्रुपवर ते पाठवून दे. ठीक आहे. अजून कोणाचा क्वेश्चन आहे? ठीक आहे. आपले या ठिकाणी आपण आजचं जे सेशन आहे ते इथं थांबवतो. गेल्या 2 तासापासून आपण जे काही विद्यार्थी सुरुवातीला मोर दॅन 40 जुळले होते आणि नंतर कमी झाले. ठीक आहे. आणि जेवढे विद्यार्थी जेवढे पार्टिसिपेंट होते त्या सगळ्यांचं धन्यवाद. ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना लावायचा आहे आणि त्याचा ह्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे, तर त्यांनी निश्चितच आम्हाला जुळा आणि त्याविषयी सगळी माहिती तुम्हाला मिळेल. एक निश्चित आहे की क्लास लावल्याचा फायदा हा तुम्हाला तुमच्या एमपॅट एक्झामला होईल आणि कोर्स वर्कला जो सिलेबस आहे त्याला देखील होईल. त्याच्यामुळं त्याचा तुम्ही चांगली संधी आलेली आहे ते तुम्ही घ्या. गेल्या वर्षाचा जो रिझल्ट होता तो तुमच्या समोर आहे, तो तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळं या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. काही राहिले असतील, ठीक आहे, माझ्याकडनं काही क्वेश्चन सुटले असतील, काय याच्यावर मला सांगता नसेल आला, अशी काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील जे तुम्हालाही विचारता नाही आले, तर मला माझ्या या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आणि समाधान करण्याचा मी जवळून प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण आजचं सेशन आहे ते संपवत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.